आपण हेडस्पेस म्हणतो ना, करेक्ट. ती अशी पीसफुल असणं खूप गरजेचं असतं ते. म्हणजे मी नेहमी म्हणतो की ट्रॅव्हल शेप्स अ पर्सनॅलिटी. मला ना एक क्रिकेट भयंकर आवडतं. ओके. त्यामुळे मी असं कुठेही गेलो की माझं पहिलं हे असतं की इकडचं जे क्रिकेट ग्राउंड आहे ते मला बघायचं. त्याच्यामुळे तुम्ही कपिल देवसाठी झालाय ना, हां. तर त्यांनी सगळं दाखवलं आम्हाला की कपिल देवनी एक सिक्स मारला, तो इकडे गेला होता, त्यांनी ही काच फोडली ती, मग वा. आतमध्ये त्याचं एक स्कोरबोर्ड लावलंय अख्खं, मग इकडे कपिल देवनी साईन केलं ह्याच्यावर वगैरे सगळं त्यांनी दाखवलं. त्याला जोक झाला एक की मी दरवेळेला ट्रॅव्हल करतो ना, तर एक ना लोक माझ्या अंगावरती काही ना काहीतरी पाडत राहतात यार. म्हणजे हा मी हे बरेचदा बोलतो ना की तुम्ही कलाकार म्हणून जेव्हा जाता ना, तर तुम्हाला असं जावयासारखं ट्रीट करतो. मला ऑस्ट्रेलियात खूप आवडतं. 50च्या AQI आपण म्हणतो आज चांगली हवा, चांगलं. एक वगैरे. तर मला युरोप एक्सप्लोर करायचं. मी फ्रान्समध्ये आणि ट्रेननी जात होतो, तर एक एक गाव पोस्ट कार्ड आहे. अमेझिंग. अष्टविनायक अशी यात्रा आहे ना, मी मला वाटतं ती एकदा करावी. ते जग आहे ना, ते हळूहळू तुम्ही बघितलं आपल्या देशात तरी तो ह्युमन टच एक आहे, बाहेरच्या देशात तो ह्युमन टचच निघत चाललाय. मला वाटतं मला 42 वर्ष झाली महाराष्ट्रात इतके सुंदर रस्ते नव्हते. हॅलो अँड वेलकम टू अराउंड द वर्ल्ड बाय वीणा वर्ल्ड. आज आपल्याबरोबर आहेत वेल नोन स्टँडअप कमेडियन मंदार भिडे. मंदार, थँक्यू सो मच, तू आमच्या अराउंड द वर्ल्ड पॉडकास्टवर आज आलायस. नेक्स्ट ट्रिप कुठे आहे? नेक्स्ट ट्रिप यावर्षी एंडला आहे. US, UK आणि कॅनडाची टूर आहे. आणि हे शोज असणार आहेत शोज आहेत. आणि कुठे कुठे असेल, म्हणजे हे डिसाईड नाही झालंय की सो US मधले ना मेजर सिटीजला तर आहेत जिथे मराठी लोक खूप आहेत, ओके. की तुमचं बे एरिया झालं, सियाटल आहे, न्यू जर्सी, डॅलास वगैरे सगळ्या जागी आहेत. आणि US ना बरेचदा असं होतं की एकदा विजा तुमचा आला ना, की मग मंडळ ऍक्टिव्ह होतात की मग आम्हाला पण करायचं आहे आणि हे. सो मेजर सेंटरचं सगळीकडे आता प्लॅन्ड आहेत. किंवा लास्ट टूरला जिथे जास्त तिकीटं गेली होती की फिलाडेल्फिया आमच्यासाठी सरप्राइझिंगली Correct. खूप असं मोठं मार्केट निघालं. सो फिलाडेल्फियाला होत आहे. किंवा सिन्सिनाटी फॉर एक्झाम्पल, सिन्सिनाटीला मागची टूर जेव्हा सुरू झाली तोपर्यंत आमचा प्लॅनच नव्हता. ओके. आणि मग असं झालं की कोणीतरी इंटरेस्ट दाखवला आणि तिकडचा खूपच चांगला शो झाला होता. सो असे काही सेंटर्स आहेत जिकडे लोक आहेत आपली जे माहिती आहे. सो असं आहे. सो लास्ट टाइम 20 सिटीजमध्ये झाले होते शोज. सो या वेळेला आमचा टार्गेट आहे की ॲटलिस्ट 25 सिटीज तरी करायचं US मध्ये. अमेझिंग. आणि कॅनडामध्ये थोडंसं कॅनडाचा वेस्ट कोस्ट जो आहे, तिकडे माझे एवढे फॉलोअर्स नाही आहेत असं मला वाटतं, म्हणून कॅनडाचा ईस्ट कोस्टच करू. आणि मग UK मध्ये आय थिंक लास्ट टाइम सेम शो मी टूर केली होती. सो लंडन, बर्मिंगहॅम झालंय. सो उरलेल्या काही सिटीज आहेत आणि मग आयर्लंड, स्कॉटलंड वगैरे त्यात क्लब करून. सो ती आय थिंक जवळजवळ 1-2 महिन्याची. मग एका वर्षात किती दिवस तू ट्रॅव्हल करतोस? सो ह्या वर्षी ना मी स्वतः थोडासा एक कट डाऊन करायचा असा निर्णय घेतला होता, कारण बाकी काही गोष्टींवर काम करायचं होतं. आणि प्लस थोडंसं ना माझं असं झालं होतं की एक बर्नआउट सारखं झालं होतं. नॉट बिकॉज खूप काम आहे, बट कधी कधी ना काय होतं की तुम्ही जेव्हा लिहिता पण ना, तर तेव्हा ना तुमचं ते एक आपण हेडस्पेस म्हणतो ना, करेक्ट, ती अशी पीसफुल असणं खूप गरजेचं असतं. ते थोडंसं असं कुठेतरी मला असं वाटत होतं की असं मन स्थिर नाही आहे, म्हणून थोडासा एक मी स्वतः एक असा ब्रेक घेतला होता. बट माझं जे कोविड नंतर काम सुरू झालं 2023 म्हणा, 24 म्हणा, त्यात तर जवळजवळ वर्षभरातले तुम्ही पकडून चला की 2-3 महिने तरी ट्रॅव्हलिंगमध्ये जात असतील. आणि हे जायचं यायचं आणि हे सगळं होतच असेल. आणि ह्याच्यातून म्हणजे मी नेहमी म्हणतो की ट्रॅव्हल शेप्स अ पर्सनॅलिटी. आणि तुझे जे यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे मी बघितले आहेत, त्याच्यात ट्रॅव्हल रेफरन्सेस तसे खूप असतात, राईट? सो आता म्हणजे मी इंडियन एक्सप्रेस आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये एव्हरी संडे एक आर्टिकल लिहितो. तर माझं नेक्स्ट आर्टिकल आहे फ्रस्ट्रेशन्स व्हाईल ट्रॅव्हलिंग, राईट? त्याच्यावरूनच हा एपिसोड सुरू करूया, कारण तुझ्या काही व्हिडिओजमध्ये पण मी हे पाहिलंय. सो जेव्हा तू ट्रॅव्हल करतोस तेव्हा ॲटलिस्ट फ्रॉम युअर व्हिडिओज मला असं दिसलंय की तुला ऑब्झर्व करायला खूप आवडतं, राईट? सो जेव्हा तू ऑब्झर्व करतोस ट्रॅव्हल हॅबिट्स लोकांचे जे आपल्याला दिसतात, राईट, त्याच्यातून मला तरी खूप मजा येते, कारण प्रत्येकाचे ट्रॅव्हल हॅबिट्स वेगवेगळे असतात. सो त्याच्यावरून सुरू करूया की जेव्हा तू एअरपोर्टला पोचतोस तेव्हा असे कोणते फ्रस्ट्रेशन्स तुला दिसतात का, ज्याचे तू म्हणतोस की अरे असं का करतायत, किंवा हे
बाहेरचेच लोक करतात किंवा हे इंडियन ट्रॅव्हलर्सच असे का करतात? सो 2-3 हे आहेत माझे, की आता काय झालं की जग आहे ना, हे हळूहळू तुम्ही बघितलं आपल्या देशात तरी तो ह्युमन टच एक आहे. बाहेरच्या देशात तो ह्युमन टचच निघत चाललाय. की आता आपल्याकडे डिजी यात्री आल्यामुळे पूर्वी जे तुमचं सिक्युरिटी चेक करायचं, तिकीट बघायचं, मग तुमचं आय कार्ड बघायचं, ते आता गेलंय. करेक्ट. तुम्ही डायरेक्ट जाता, तुमचा चेहरा स्कॅन होतो, ते दार उघडतं, मग तुम्ही आत जाता. बरेचदा मी जेव्हा ट्रॅव्हल करतो, आता मी मराठीत जास्ती केल्यामुळे माझं असं ट्रॅव्हल ना फार लांबचं असं नसतं कुठे. ओके. त्यामुळे मी जर समजा बँगलोरला गेलो, बाहेरचं ज्या शोसाठी मी भारतात विमानाने जातो, ती शहर आहेत तुमची बँगलोर आहे, हैदराबाद आहे, बरोडा समजा, किंवा नागपूर आहे, किंवा संभाजीनगर आहे. इकडे मी आज गेलो तर मी उद्या परत येतो. त्यामुळे माझ्याकडे फार असं सामान पण नसतं, त्यामुळे चेक इन करायचंच नसतं. एकदा मी आज शिरलो की मी सिक्युरिटी चेक जो आहे तो एकच मला वाटतं असं ह्युमन टच पॉईंट आहे, आणि मग Correct. तुमचं बोर्डिंग गेट आहे. बाहेरच्या देशात तुम्ही गेला तर तिकडे तुमच्या बॅग चेक वगैरे पण तुमचं सगळं ऑटोमेट झालेलं आहे. त्या Correct. मशीनवरच तुमचा टॅग प्रिंट होतो, तुम्ही स्वतःच टॅग लावायचा, ती बॅग तिकडे जाऊन टाकायची वगैरे. सो त्याच्यामुळे ना असं थोडासा असं ह्युमन कॉन्टॅक्ट एक कमी झाला, आणि मला वाटतं आधीची जी सिस्टम होती ती चांगली होती. म्हणजे त्यात काय असं फार असं पण तुला असं लवकर वाटत थोडंसं नाही वेळ लागायचा त्याच्यात? वेळ लागायचा, पण ते एक आपण म्हणतो ना, प्रवास करताना एक ना सवय झाली होती, किंवा मला माहिती आहे की मला विमानाने जायचं तर मला 2 तास तरी आधी पोचायचंय, किंवा डोमेस्टिक असेल तर 1 तास मला आधी पोचायचंय. त्यात सगळं ते ठरलेलं होतं. कधी कधी बरं पण हे होतं की आपणच कुठेतरी अडकतो आणि आपण पोचू शकत नाही, तेव्हा खूपच ते सोयीचं होतं. की मला एकदा आठवतं, माझी ना नागपूरला माझा शो होता, आणि शो संपल्यानंतर रात्री मी माझा तिकडचा जो प्रोड्युसर होता त्याच्याबरोबर डिनरला गेलो. आणि नागपूरला गेलं, आणि सावजी नाही खाल्लं तर ते नागपूरला गेल्यासारखं वाटत नाही. आणि असंच काहीतरी एप्रिल मे मध्ये वगैरे मागच्या वर्षी शो होता. आणि एकतर नागपूर गरम असतं प्रचंड त्या सीझनमध्ये. त्यात तुम्ही सावजी खाल्लं की बॉडीची हीट अशी पण 8-10 डिग्रीनी वाढते तुमची. आणि त्या हॉटेलमध्ये ना काहीतरी असा प्रॉब्लेम होता की सारखे लाईट जात होते, आणि जनरेटरला स्विच ओव्हरला जो मधला वेळ लागायचा ना, त्याच्यात एसी चालायचा नाही. सो एव्हरी टाइम तो एसी थांबला ना की तुम्हाला जाग यायची. मग तुम्ही उठताय, झोपताय, आणि त्याची झोप झाली नाही. आणि रात्री ना जेवताना कधी कधी असं असतं की माणसाने ना खूप असा कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नये. मी त्या प्रोड्युसरला माझ्या सांगितलं होतं, तो माझ्याहून एक 15 वर्ष लहान असेल, की म्हटलं तुम्ही जेनजीची पोरं, तुम्हाला काही हे नाही. म्हटलं माझ्याकडे बघ, इतकं ट्रॅव्हल करतो, आजपर्यंत माझी एक पण फ्लाईट किंवा ट्रेन मिस नाही झाली आहे. आता फ्लाईट आहे 8ची, 8:05ची वगैरे, मी उठलोय 7:27ला. म्हटलं मी काल रात्री बोललोय, आज माझी पहिल्यांदी फ्लाईट मिस होणार आहे. म्हटलं आता काय करायचं, तर मी ना जसं होतं तसं बॅग भरली, बॅकपॅकच होती. लकीली कॅब अशी बुक केल्या केल्या लगेच आली. मी पोचलो, डिजी यात्री होतं माझ्याकडे, म्हणून मी सरळ सिक्युरिटीला गेलो, आणि मला ती फ्लाईट बोर्ड करता आली. म्हणजे लिटरली ते बंद करत होते गेट, आय वॉज द लास्ट पर्सन टू. सो ते जर नसतं त्यावेळेला डिजी यात्री, तर कदाचित ती पण ते नेहमी लक्षात राहणार आता तुझ्या. ते लक्षात राहील आता. करेक्ट. पण सो 7:30ला उठल्यानंतर 8:05चं फ्लाईट पकडणं. मी एअरपोर्ट पासून जवळ होतो. मी 7:30ला निघालो, 7:40ला मी एअरपोर्टला होतो. आणि नागपूर एअरपोर्ट तसा लहान आहे खूप. सो पण ह्याच्यात वेगळीच अकम्प्लिशमेंट आहे ना, की लाईक, कारण मी एकदा दोनदा असं केल्यानंतर मला असं वाटलं, अरे दरवेळी आपण हेच केलं पाहिजे. पण ती अँझायटी खूप वाढते. आणि ते मी त्याच फ्लाईटला माझ्याबरोबर भरत गणेशपुरे पण होते, आपले फुबाई फुमध्ये जे होते ते, आणि तेही असेच आरामात आले होते लेट. बट ते नागपूरलाच राहतात, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे, ह्या एअरपोर्टला मी असाच येतो, आणि बिकॉज ही इज व्हेरी वेल नोन, त्यांना असं कोणी थांबवत पण नाही. म्हणजे त्यांना ते पॅट डाऊन पण नाही केलं. अच्छा. सिक्युरिटी चेकला ते फॉर्मॅलिटी म्हणून या सर, नुसतं त्या मीटर डिटेक्टर म्हणून या आणि हे करा. पण आपण ऑफकोर्स काल डिस्कस करत असताना मी म्हणालो की फ्रॉम इंजिनिअरिंग टू अन MBA टू अ कॉर्पोरेट जॉब टू अ कमेडियन, ऑफकोर्स हा जो प्रवास झाला आहे त्याच्यातून तू जसं ट्रॅव्हल करतोस त्याच्यात पण फरक पडला आहे असं तुला वाटतं? हो, बऱ्यापैकी. आणि तो कसा असेल? आधी काय व्हायचं ना, की आधी मी सेल्समध्ये जेव्हा होतो, किंवा IT मध्ये मी आधी होतो, तेव्हा ट्रॅव्हल केल्यावर, आता मी US ला जेव्हा गेलो होतो तेव्हा मी 3 महिने तिकडे राहणार होतो. सो तेव्हा मी त्या ह्यानी गेलो होतो ना, किंवा आता प्रवास करणार आहे, मग 3 महिने राहणार आहे. आता असं झालंय ना, की शो जो असतो ना, शो तुमचा असतो 1.5 ते 2 तासाचा, पण त्यासाठी ट्रॅव्हल तुमचं 10-12 तास होतं. सो त्याच्यामुळे ट्रॅव्हल आता असं झालं ना, की ट्रॅव्हल ना कधी कधी खूप आता फ्रस्ट्रेटिंग असं झालंय. ओके, म्हणजे जेव्हा तू बॅग भरतोस तेव्हापासूनच तुझं म्हणतो की अरे आज परत जायचं. की जे काम आहे ऍक्च्युअल ते 2 तासाच आहे ना, Correct. त्यासाठी हा सगळा आपण जो घाट घालतोय तो आहे. सो आता ते थोडंसं
आपण एक म्हणतो ना की ट्रॅव्हलचं जे एन्जॉयमेंट आहे ना हा. ते कदाचित थोडं आता असं कमी झालंय. म्हणून मला ना लॉंग ट्रॅव्हल मला आवडतं, की आता समजा मला US ला जायचंय किंवा कॅनडाला जायचंय, तर मग मी ना प्लॅन करून जातो की मी 3 दिवस आधीच पोहोचेन. करेक्ट. कारण सुदैवाने काय झालं की मित्र सगळीकडे खूप आहेत, हा. मित्र म्हणा किंवा रिलेटिव्ह कझिन्स म्हणा. त्यामुळे गेलो की मी जातो 2-3 दिवस आधी राहतो. मग तो सगळा ट्रॅव्हलचा आपला थकवा निघून जातो. मग त्याच्यानंतर तुमची टूर सुरू करायला तुम्ही मोकळे असता. पण जो आता एवढं तू ट्रॅव्हल करतोस त्याच्यातून जर आपल्याला तसं बघायचं असेल तर तुझी ट्रॅव्हल पर्सनॅलिटी काय आहे? तुला म्युझियम्स आवडतात किंवा तुला खायला आवडतं, साईट सीइंगला जायला आवडतं? कारण लोकांना ते, कारण कसं आहे प्रत्येक शो मध्ये लोक हसतायत आणि वेगवेगळे जोक्स आणतोयस, वेगवेगळे सिनारिओज तू आम्हाला सांगतोयस. ते ऑफकोर्स बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्सेस आहेत किंवा जे ऑडियन्स मधून तुला प्रश्न विचारले जातात त्याच्यावरून तू हे करतोय. पण हाऊ डू यू ट्रॅव्हल? लाईक तू साईट सीइंगच बघतोस किंवा तुला त्या ऑफ द बीटन ट्रॅक जायला आवडतं? काय पर्सनॅलिटी आहे तुझी? सो ह्यात ना 2-3 गोष्टी, ठीक आहे. काही आपण एक हे म्हणतो ना की थोडा एक तुमचं जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता शोजसाठी एस्पेशली, तेव्हा पहिले ऑब्जेक्टिव्ह असतं तिकीटं विकणं. आता त्यात समजा तुम्ही कोणत्या, मला समजा सिडनीला शो आहे आणि शो माझा 2 दिवसानंतर आहे, मी सिडनीला आज पोहोचलो आणि माझा शो जर फुल झाला नाहीये, तर ना हे जे सोशल मीडियाचे तुमचे अल्गोरिदम्स आहेत ना, तर हे ना तुम्ही लोकल जे कॉन्टेंट तुम्ही पोस्ट करता ना, तर ते जास्ती लोकल लोकांना पुश करतं. सो एक असा एक हॅक आहे. तर तो असा आहे की तुम्ही सिडनीला गेलात ना किंवा पटकन ऑपेरा हाऊसला जा, त्याचे फोटोज काढा, ते टाका. मग ते सिडनीत जे तुम्हाला फॉलो करणारे Wow. लोक आहेत ना त्यांच्यापर्यंत जातं. अरे हा आला इकडे, आलाय म्हणजे शोसाठी आला असेल. मग ते बघतात, सर्च करतात, तिकीट बुक करतात. सो मग असं कधी कधी होत असेल की 5 दिवस आधी शो म्हणजे 50% फुल आहे आणि हो मग हो. सडनली मग तर सगळीकडे जाऊन तुम्ही हजेरी लावत 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 सगळीकडे पोस्ट वगैरे टाकता, रील वगैरे टाकता, किंवा मी आलोय तुमच्या इकडे, आलोय हा, मी असं मी सांगतोय, मी असं मी हे नाही करत आहे. सटली मी तुम्हाला सांगत नाही तिकीट बुक करा, पण मी आलोय इकडे, असं अशा टाईपचं जे आहे ना, तर ते थोडं कसं करत राहावं लागतं. बट जर तुमचा झाला असेल कम्फर्टेबली की बाबा आता माहिती आहे तुम्हाला इट्स अ मॅटर ऑफ टाइम की शो सोल्ड आउट होईल, मग तुमचा जो लोकल होस्ट असतो त्याचा अजेंडा असतो की आता मी समजा माझा मित्र आहे त्याच्याकडे गेलो, सो त्यांनी आधीच प्लॅन करून ठेवलेलं असतं की बाबा लास्ट टाइम आपण ह्या 2-3 जागा बघितल्या, या वेळेला आपण ह्या 2-3 जागी जाऊ. आणि ते मग थोडंसं असं मित्रांकडे असलं की मग चिल्ल असतं की मी जर समजा म्हटलं की बाबा मला आज जायचंच नाही कुठे, दमलोय मी, ठीक आहे तू कर आराम दिवसभर. ओके. मग मी पण माझं काम आउटसाइड ऑफ वर्क एनी ट्रॅव्हल होतं की होतच नाही आता? कमी होतं. कारण कामच विकेंडचं असल्यामुळे आणि घरच्यांना विकेंडलाच वेळ असतो, त्याच्यामुळे ते थोडंसं त्याचा एक कॉन्फ्लिक्ट आहे. बट मोस्टली काम जे होतं ते ट्रॅव्हल जे होतं ते कामासाठीच होतं. पण मला जर तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला, तर मला ना एक तर क्रिकेट भयंकर आवडतं. ओके. त्यामुळे मी असं कुठेही गेलो की माझं पहिलं हे असतं की इकडचं जे क्रिकेट ग्राउंड आहे ते मला बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी 2023ला जेव्हा पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला गेलो, तर सिडनीला मी आधी गेलो आणि मी आय थिंक लँड झालो काहीतरी 26 का 27 एप्रिलला. आणि त्याच्या 3 दिवस आधी सचिन तेंडुलकरांचा 50वा वाढदिवस होता. मग ते सिडनीला आले, पॅव्हिलियनचं जे गेट आहे करेक्ट, त्याचं नावच लारा अँड तेंडुलकर गेट्स म्हणून ठेवलं होतं त्याचं नाव. आणि मला ते बघायचं होतं. आणि SCG जे आहे सिडनी क्रिकेट ग्राउंड, त्यांच्या ऑनलाईन टूर्स त्यांनी बंद केल्या होत्या. मग मी लिटरली जायच्या 2 महिने आधीपासून ऑनलाईन बुक करायला ट्राय करत होतो आणि ते काही बुक होत नव्हतं बिकॉज त्यांनी त्या टूर्सच सस्पेंडेड होत्या त्यांच्या फॉर सम रिझन. त्यांचं काम चालू होतं कसं काहीतरी होतं. आणि मी पोचलो, मित्र म्हणाला तुला काय बघायचं आहे? म्हटलं यार मला ऑपेरा हाऊस ऑब्व्हियसली बघायचं आहे, कारण सिडनीला आलात आणि ऑपेरा हाऊस समोर फोटो नाही काढला तर काय हे. आणि म्हटलं मला SCG बघायचं. म्हटलं बाकी मला काही नाही दाखवलंच तरी चालेल, बिकॉज ते सचिनचं जे हे होतं तेच बघायचं होतं. आणि हे आता जग जाहीर आहे, लोकांना माहिती आहे, माझ्या मुलाचं पण नाव सचिन आहे. ओके. सो ते आमचं डेटिंग करत असल्यापासूनची आमची डील होती माझी आणि बायकोची की जर पहिला मुलगा झाला तर नाव त्याचं सचिनच असेल म्हणून. सो तो म्हणाला ऑनलाईन टूर बंद आहे. तो म्हटलं मी पण चेक केलं, तरी तो म्हणाला मी ट्राय करतो. त्याने त्याच्या कोणत्या तरी मित्राला सांगून ठेवलं होतं आणि त्या मित्रांनी काहीतरी तो SCGचा मेंबरच आहे, ही पुल्ड सम स्ट्रिंग्स, आणि त्याचा फोन आला की या तुम्ही पोचा, आपली होतीये टूर म्हणून. आणि मग आम्ही ते बघितलं आणि ते त्या गेटला पोचलो. तर तिकडचा जो त्यांचा गाईड होता तो म्हणाला की यू आर लकी, म्हणे की सचिन तेंडुलकरच्या आधी तुम्ही बघितलंय हे. आणि तुम्हाला टूर्स बंद असल्यामुळे तो म्हणाला यू आर अमॉंग द फर्स्ट 50 पीपल टू हॅव सीन इट अँड प्रॉबेबली द फर्स्ट इंडियन पीपल हू हॅव सीन दिस. सो त्याच्यामुळे ते एक असं हे झालं. आणि मग नेक्स्ट टाइम गेलो तेव्हा नाही गेलो. सो म्हणजे क्रिकेट बद्दलच बोलायचं असेल तर क्रिकेट, सिडनी क्रिकेट ग्राउंड
म्हणजे सगळ्यांना जायचंच असतं, हम्म. किंवा मेलबर्नला गेलो तर MCG ला MCG ला जायचं जायचं असतं, लंडनला गेलो तर आय थिंक Lords आहे, लॉर्ड्स yeah. आणि ओव्हलला जायचं असतं. पण असे वेगळे क्रिकेट एक्सपिरियन्सेस कोणते आहेत जे तुला असं वाटतं मी अजून केले नाहीयेत किंवा केले आहेत आणि लाईक यू वुड लव्ह टू टेल अस अबाउट? तर मला ना बाहेरच्या देशात एकदा मॅच बघायची. अच्छा, अजून बघितली मी नाहीये. क्रिकेटची मॅच नाही बघितली. हा. अनफॉर्च्युनेटली मी ऑस्ट्रेलियाला 2 वेळेला गेलो तेव्हा क्रिकेटचा ऑफ सीझन होता. हा. मी मागच्या वर्षी जेव्हा गेलो तेव्हा मी गॅबाला मला जायचं होतं, कारण पहिल्या टूरला ब्रिस्बेनला शो नव्हता झाला. ओके. सो मागच्या वेळेला ब्रिस्बेनला होता. सो जो ब्रिस्बेनचे आमचं प्रोड्युसर आणि होस्ट होते, तर ते फुल एक्साइटेड होते. हा. त्यांनी प्रॉपर ती तिकडे ना फुटी म्हणून एक Yes. जो स्पोर्ट आहे ऑस्ट्रेलियन फुटबॉल आहे, रग्बी आणि फुटबॉलचं मिक्स कॉम्बिनेशन. आहे जे, तर त्याची एक मॅच होती, त्याचं तिकीट त्यांनी बुक केलं होतं. सो गॅबामध्ये जाऊन मॅच बघितली, पण फुटीची बघितली. हा. मला कळलाच नाही, कारण एका वेळेला एका टीमचे 15 का 16 लोक असतात हो, फील्डवर. आय थिंक सो 2 टीमचे असे 30 लोक आणि 7-8 तर रेफरीज असतात. त्याच्यामुळे ते ग्राउंड मध्येच एक 40-50 लोक आहेत, तर ते इतकं केओटिक आणि असतं. सगळे पळत असतात. आणि आपल्याला क्रिकेटची सवय आहे ना, की हम्म. बाबा 2 बॅट्समन, 1 स्ट्रायकर आहे, 11 फिल्डर्स आहेत, 2 अंपायर आहेत. तो सुटसुटीत असा खेळ आहे. ह्याच्यात म्हणजे असा केओस आणि लिटरली अशी 6-6 फुटाची लोक अशी आणि हे एकमेकांच्या गॅबाला अंगावरून- होतं का? गॅबाला हा. होतं हे. सो ऍक्च्युली स्टोरी अशी आहे की मी ऑस्ट्रेलियाला 4 वर्ष राहायचो आणि एक दिवस माझा ऑस्ट्रेलियन फ्रेंड आला की नील चलो कम लेट्स गो प्ले फुटी. हा. म्हणजे आमची युनिव्हर्सिटी होती, युनिव्हर्सिटी टीम त्यांची प्रॅक्टिस असायची. आणि फुटी म्हणजे ते 2 पोल नसतात, ते 4 पोल असतात, जर तुला आठवत असेल. आणि आय थिंक एप्रिल पासून ते सप्टेंबर पर्यंत फुटी सीझन चालू असतो. तर मी गेलो प्रॅक्टिसला. पण फुटी म्हणजे रग्बी पण नाहीये, आणि फुटबॉल पण नाहीये, पण कुठूनही कोणी येऊन तुम्हाला खाली पाडू शकतं. सो मी गेलो पहिल्या प्रॅक्टिसमध्ये. आय थिंक हा हात होता, इकडे कसा स्केफॉइड बोन असतो तो तुटला. आणि 6 वीक्स मी ह्याच्यात होतो. पण आज शिवाजी पार्कला पण फुटी खेळतात. हो, फुटी खेळतात. आणि आय थिंक खूप लोकांनी फुटी पाहिलं नाहीये, पण दॅट इज ऑल्सो वन एक्सपिरियन्स. कारण लोक तिकडे फुटी बघायला नाही जात, पण बिअर प्यायला जातात, जसं ऑस्ट्रेलियन कल्चर आहे. बट येस, आय अग्री की ब्रिस्बेनला किंवा मी MCG ला मॅच पाहिली आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडला माझा म्हणजे बकेट लिस्ट आयटम आहे. पण आता ऑफकोर्स UK ला परत जाशील तेव्हा एकदा बघायला मिळेलच लॉर्ड्सला वगैरे. युकेला मी जेव्हा गेलो ना, लॉर्ड्सला त्या दिवशी नव्हती मॅच, लॉर्ड्सची टूर केली. आणि ना मला ते ग्राउंड बघायचं होतं जिथे कपिल देवनी 175 मारले होते 83 वर्ल्ड कपला, टनब्रिज वेल्स जे आहे. तर त्या ग्राउंडला गेलो, तर तिकडे मुलींची मॅच सुरू होती. कोणतीतरी अंडर 16 वगैरे अशी हे होती, मॅच सुरू होती. आणि तिकडे जे कल्चर आहे की मॅच सुरू आहे, सगळी लोक गावातली वगैरे येऊन बसतात, बिअर वगैरे पीत. सो आम्ही पण गेलो होतो, म्हणलं आपण पण छान मस्त ग्राउंड आहे. जे त्यावेळेला जसं होतं ना, म्हणजे त्यावेळेचं ना व्हिडिओ नाहीये त्या मॅचचा, पण त्याचे फोटोज आहेत की ते असे व्हायलेट कलरची जी फुलं आहेत अराउंड द ग्राउंड, अजूनही सेम तशीच फुलं आहेत. सो त्यांनी ते मेंटेन केलं. असं ओल्ड वर्ल्ड जो चार्म आहे ना, अजूनही तो जो स्टँड आहे ना, त्याच्यात तेवढीच लोक बसतील, तेवढाच स्टँड आहे अजूनही. करेक्ट. आणि ना असं थोडासा ना मला असा त्रास होत होता, कारण ते कोणीतरी एक मुलगी ऑफ स्पिन टाकत होती आणि तिला ना सगळे आउट होत होत्या मुली. आणि हा कोच असा एकदम त्यांनी गिव्हअप केलं की ठीक आहे, आता काय करणार, स्पिनर आहे ना, तर स्पिनर तर घेणारच विकेट वगैरे. तर मला नसं राहवलं नाही. मी ना त्या मुली होत्या, त्या कोचला मी असं रिक्वेस्ट केलं. तर कोच आहे ना, तो खूप हेल्पफुल होता. आम्ही जेव्हा गेलो ना, त्यांनी बघितले इंडियन लोक आली आहेत, तर तो ना तुम्ही कपिल देवसाठी आलाय ना, तर त्यांनी सगळं दाखवलं आम्हाला की कपिल देवनी एक 6 मारला, तो इकडे गेला होता, त्यांनी ही काच फोडली होती. मग आतमध्ये त्याचं एक स्कोरबोर्ड लावलंय अख्खं, मग इकडे कपिल देवनी साईन केलं ह्याच्यावर वगैरे, सगळं त्यांनी दाखवलं. सो मी त्याला असं रिक्वेस्ट केली, म्हटलं इज इट ओके इफ आय टॉक टू युअर टीम? तो म्हणाला प्लीज. तर ना मी त्यांना सांगितलं की आमच्या देशात ना स्पिनचा बेस्ट प्लेअर सेहवाग होता. आणि म्हटलं सेहवागने एक गोष्ट सांगितली होती की स्पिनर तेव्हाच जेव्हा तुम्ही बॉलला स्पिन होऊ देता. सो म्हणजे ती मुलगीशी इतकी मस्त फ्लाईट देते ना, तुम्ही जा पुढे आणि मारा ना. तर ती एक मुलगी होती, तर ती म्हणजे ट्राय, आणि तिने ना नंतर 30 बॉलला 50 वगैरे मारले. आणि मग ती जेव्हा आउटून परत येत होती ना, तर सगळे तिला स्टँडिंग ओवेशन देत होते. तेव्हा मी असं कोपऱ्यात बसलो होतो, मी माझ्याबरोबर जे प्रोड्युसर, त्यांनी ना असं येऊन असं आम्हाला थम्सअप दाखवलं आणि ती गेली. क्लास. मस्त एक्सपिरियन्स होता. आणि सो म्हणजे असं दिसतंय की ऑफकोर्स वर्कच्या बाहेर तू ट्रॅव्हल करतो तेव्हा क्रिकेट बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थीम. आता US मध्ये तेवढं होत नसेल, पण US मध्ये पण बाकी सगळ्या ठिकाणी क्रिकेट बिकम. इंडियामध्ये कुठे तसे असे स्टेडियम्स आहेत का जे बघावे असे वाटतात? म्हणजे माझ्यासाठी ऑफकोर्स धर्मशाला एक असं आहे जिथे मी गेलो. इंडियामध्ये ना अनफॉर्च्युनेटली मी वानखेडेतलाच मॅचेस बघितल्या आहेत आणि पुण्याला बघितल्या आहेत. की आपलं सॉरी वानखेडे नाही, आपले DY पाटील आहे. करेक्ट. सो आपल्या जे आसपासचे आहेत ना, वानखेडे, ब्रेबोन, DY पाटील, पुणा, ह्याच्या बाहेर मी आजपर्यंत लाईव्ह मॅच बघितली नाहीये. आणि थोडंसं काय झालंय ना, माझं पूर्वी जे मोटिवेशन होतं ना, की सचिन जोपर्यंत खेळत होता ना,
तोपर्यंत मी कुठेही जाऊन बघीन हम्म. सचिनला. हम्म. मग मी लिटरली जेव्हा मी 14-15 वर्षांचा होतो आणि सचिन ते शारजावाली इनिंग खेळला होता, हम्म. तेव्हा मी ठरवलं होतं की हा माणूस याच्या आयुष्यातली लास्ट मॅच जिथेही खेळेल ना, मी जाऊन बघणार आहे. आणि माझं असं त्यावेळेला गोल होतं की त्या वेळेला ना मग माझ्याकडे इतके पैसे असले पाहिजेत की मग ऑस्ट्रेलिया असेल तर मी ऑस्ट्रेलियाला जाईन, करेक्ट. साऊथ आफ्रिकेला असेल तर साऊथ आफ्रिकेला जाईन. फॉर्च्युनेटली त्यांनी शेवटची मॅच मुंबईतच खेळायचं ठरवलं, त्यामुळे खूप पैसे वाचले. बट ते होतं. आणि सचिन रिटायर झाल्यानंतर ना समहाव ते जाऊन मॅच बघायचं मोटिवेशनच थोडंसं कमी झालंय. ओ रिअली? कारण आपल्या इकडे यार लोकांना ना खूप फॉर ग्रँटेड घेतात की आता यू बीन टू एमसीजी, यू सेड. करेक्ट. एमसीजीला दर तुमच्या 10 मीटरला एक एस्केलेटर किंवा एक लिफ्ट आहे. हा. तुम्हाला वरती जायचं असेल, वानखेडेला तुम्हाला ना जिन्यात चढत जायला लावतात. येस. म्हणजे बाय द टाइम तुम्ही जर वरच्या स्टँडचं तिकीट असेल ना, ते असं 3rd फ्लोअर आहे, हा, पण पण तुम्हाला ते काय ऍक्च्युअली तुम्ही हा, 10-12 मजले Yes. चढल्या इतकं तुम्ही वर जाता. म्हणलं कोणीतरी ना हार्ट अटॅक येऊन कोणीतरी का मीच मरीन कधीतरी जर असं मी वरती गेलो म्हणजे तर. एकदा माझ्या मित्राने IPLचं सीझन तिकीट काढलं होतं 4th लेवल, हो. लास्ट रो. ऑस्ट्रेलियामध्ये मी ती जी सांगितलं फुटीची मॅच बघितली, इतकं व्यवस्थित होतं ना की बाबा सगळे खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत, लोक तिकडे जात आहेत, लोक खात आहेत, कचऱ्याचे डब्बे ठेवलेत, लोक त्याच्यात कचरा टाकतात. एक तर आपल्याकडे लोक पण घाण करतात, तिथेच ते थुकायचं, तिथेच हे सगळं करायचं. बट तुमचा इतका श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे, तुम्ही ठेवा ना 10 माणसं जास्त हम्म. स्वच्छतेसाठी. करेक्ट. ते आपल्याकडे ना थोडंसं असं तेच वाटतं फॉर ग्रँटेड घेतल्यासारखं. आणि दुसरं ना, तुम्ही ज्या ग्राउंडमध्ये जाता आणि बाहेर पडता, ते इतके छोट्या अशा त्या गल्ल्या आहेत. वानखेडेला आत जाणं आणि म्हणजे तो बाहेर असा रोड येणं. ब्लॉक होऊन जातो. मी लिटरली मागच्या वेळेला मुलाला इंडिया श्रीलंका एक मॅच बघायला घेऊन जात होतो. मी त्याला सांगितलं आणि की जर स्टॅम्पीड झाला तर फेन्सच्या वरून मी तुला त्या साईडला टाकीन, तिकडे वरती असे त्या पायऱ्या होत्या, युनिव्हर्सिटीचं एक ग्राउंड आहे स्पोर्ट्सचं. त्या सांगितलं तिकडे वरती जाऊन बस, पोलीस आले ना त्यांना घरचा ऍड्रेस सांगायचा, त्यांना सांगायचं घरी सोडायचं, मला शोधायला नाही यायचं. मी आय वॉज दॅट स्केअर्ड. करेक्ट. सो म्हटलं उगाच कोण जीवावरती खेळून नाही ते हे आहेच. करणार. म्हणून थोडंसं आपल्या इकडे म्हणजे जोपर्यंत ते आपल्याला फॉर ग्रँटेड घेणं बंद नाही करणार ना, तोपर्यंत मी इकडे तरी आता परत लाईव्ह क्रिकेट मॅच बघायला नाही जाणार असं ठरवलंय. सो आता तुझ्या मुलाचं वय काय? तो आता 11 वर्षांचा आहे. सो आता त्याला पण घेऊन तू फिरतोस? काही जागी येस, हम्म. बट इंटरनॅशनली नॉट एव्हरीवेअर. ओके, पण त्याला आवड आहे हो, फिरायची? त्याला भयंकर आवड आहे. म्हणजे त्याला आम्ही हे म्हणतो, तो एक रणबीर कपूरचा पिक्चर होता ना, जिंदगी ना मिलेगी दोबारा, नाही सॉरी ये ये जवानी है जवानी है दीवानी, दीवानी. त्यात तो बनी म्हणून जे कॅरेक्टर असतं आम्ही त्याला बनीच म्हणतो की हा हा. मोठा होऊन असाच होणार आहे. त्याला भयंकर आवड आहे फिरायची. म्हणजे त्याचे कझिन्स वगैरे बरेच US मध्ये वगैरे आहेत. तो आम्हाला सांगतो आतापासून मला तिकीट बुक करून द्या, मी जाईन एकटा वगैरे. सो आता मला एक पॉइंटवर बोलायचं होतं, दॅट इज ट्रॅव्हल जे आहे, राईट. आणि आपण हा एपिसोड रेकॉर्ड करायच्या आधीच बोलत होतो, ट्रॅव्हल आपण प्लॅन करतो आणि ते प्लॅन जेव्हा करतो तेव्हा इट डझंट गो ॲज पर प्लॅन. आणि यू हॅव हॅड मेनी एक्सपिरियन्सेस लाईक दॅट. एक होता इमिग्रेशनचा एक्सपिरियन्स जो तू आत्ता मला सांगितला. पण जर तू आत्ता आपल्या ह्या एपिसोडमध्ये पण जर तुला सांगता आला, दॅट विल बी ग्रेट. पण एक मला ऐकायचं आहे की व्हॉट हॅव बीन द डिस्ट्रप्शन्स इन युअर ट्रॅव्हल लाईफ, आणि हाऊ हॅव यू काइंड ऑफ कम अक्रॉस दॅट, ऑर हाऊ हॅव यू काइंड ऑफ built your experience and built your learning so that next time तुला हे प्रॉब्लेम होत नाही. सो एक ना ते असं झालंय की आता तो जोक झालाय की मी दरवेळेला ट्रॅव्हल करतो ना, तर एक तर ना लोक माझ्या अंगावरती काही ना काहीतरी पाडत राहतात यार. म्हणजे मी 2019 मध्ये कतारला चाललो होतो, दोहाला शो होता आमचा. आणि तेव्हा मी बसलो आणि इंडिगोची फ्लाईट होती, आणि इंडिगोच्या फ्लाईटला बरेचसे आपले लेबरर्स वगैरे पण असतात. सो मी बसलोय, पासपोर्ट माझ्या वरच्या खिशात आहे, कोणीतरी आपली वरती बॅग ठेवली आणि त्या बॅगेत एक स्प्राईटची बॉटल होती, त्याचं झाकण लावलं नव्हतं. सो ते सगळं स्प्राईट माझ्या अंगावर पडलं, माझा पासपोर्ट प्रॉपर ओला झाला होता. ते एअरहोस्टेसनी बिचारीनी पासपोर्ट ओला झाला, झटकून तो मला जितका सुकवता आला तितका सुकवून दिला. त्यातले बरेचसे जे स्टॅम्प होते ते स्मज वगैरे झाले. कारण एकदा ओला झाला म्हणजे पासपोर्ट इज हो. आणि मग मला असं खूप घाबरवलं होतं की आता तुला त्रास होईल वगैरे, पण लकीली तिकडे काही झाला नाही त्रास. आणि अजूनही टचवूड तोच पासपोर्ट वापरतोय मी. सो ते पहिल्यांदा झालं. मग त्याच्यानंतर मग कोविडच आला आणि कोविडमध्ये ट्रॅव्हल नव्हतं. मग कोविड नंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला जेव्हा जात होतो तेव्हा मुंबई सिंगापूर लेगमध्येच मी कॉफी ऑर्डर केली होती. एअर हॉस्टेस असं काहीतरी ती कॉफी घेऊन येत होती, ती कॉफी तिने माझ्या अंगावरती सांडली. मग त्याच्यानंतर जेव्हा नायजेरियाला चाललो होतो तेव्हा माझ्या बाजूच्या माणसाने चहा सांडला होता माझ्या अंगावर. मग आता मध्ये पण असं कोणीतरी काहीतरी सांडलं होतं. त्यामुळे एकतर की माझ्या ट्रॅव्हलमध्ये कोणी ना कोणीतरी अंगावरती काहीतरी सांडत असतं. त्यात दुसरं असं आहे की दरवेळेला असं होतं तेव्हा शो चांगला जातो.
त्याच्यामुळे आता असं झालं की बाबा पाळा काहीतरी चालेल मला तेवढं आहे. सो ते एक हे आहे. पण डिस्टरप्शन असं म्हटले तर लकीली ना, म्हणजे असं बोलायला नको जिंक्स होईल ते, असं फार माझ्याबरोबर असं झालं नाही की माझा आजपर्यंत टचवूड एकही शो खराब वेदरमुळे फ्लाईट अडकली, कॅन्सल झाला असं झालं नाही. म्हणजे मी मागच्या US ट्रिपला मी फेब्रुवारी मार्चमध्ये मी होतो तिकडे. म्हणजे मी ब्लिझार्ड वगैरे पण बघितलं. म्हणजे डेन्व्हरला जेव्हा शो होता तेव्हा ते फ्लाईट लँड व्हायला आता 10-12 मिनिटं बाकी आहेत, असं ते जेव्हा ते तिकडे स्क्रीन असते दिसत होतं, तर तेव्हा ना खिडकी ते विंडो शेड वर करायला सांगतात ना, ते वर केलं तर पूर्वी ते दूरदर्शन आपल्याकडे जेव्हा होतं की अँटेनावाले टीव्ही होते, सिग्नल नसलं की असं काहीतरी दिसायचं, असं पांढऱ्या ह्याच्यात लाईन जात आहेत. मला खिडकीच्या बाहेर तसं दिसतंय की अशा पांढऱ्या अशा लाईन्स जात आहेत. म्हटलं हे काय? तो बाहेर स्नोस्टॉर्म सुरू होता आणि तो बर्फ असा जात होता असा हे, आणि आमचं प्लेन लँड झालं ना, तेव्हा ते इतकं भयान हे होतं व्हिज्युअल की आजूबाजूला जिथपर्यंत नजर जाते पांढरी शीट आहे अशी, काय म्हणतो? म्हणजे विमानं पार्क त्याच्यावरती पूर्ण बर्फ आहे. आणि आमचं विमान लँड झालं, आम्ही बाहेर पडलो आणि मी जसं चालत येत होतो बॅगेज क्लेमकडे, मी स्क्रीनवरती बघतोय की सगळ्या फ्लाईट हळूहळू डिलेट आणि मग खटखट कॅन्सल. म्हणजे माझी फ्लाईट 10 मिनिटं जरी लेट आली असती झाला असता तर ती हा, कॅन्सल म्हणजे झाली असती आणि कुठेतरी डायव्हर्ट वगैरे केली असती Correct. त्यांनी, आणि मग माहिती नाही मग नेक्स्ट हा. डेचा शो झाला असता की नाही. सो माझं ना असं सुदैवानी क्लोज कॉल झालेत, पण कॅन्सल नाही झालं शो माझा आजपर्यंत. एक असं हे झालं होतं की कटकट झाली ती अशी मागच्याच अगेन US टूरला रिचमंड व्हर्जिनिया, तिकडनं मी जात होतो टॅम्पाला. सो ओके. माझी फ्लाईट होती रिचमंड टू मायामी आणि मायामी टू टॅम्पा. आणि काहीतरी ना मायामी का टॅम्पालाच एअर शो एक होता आणि त्याच्यात काहीतरी ॲक्सिडेंट झाला, ओके. म्हणून एअरस्पेस बंद होती आणि सगळ्या त्या फ्लाईट्स मग परत त्या डायव्हर्ट केल्या आणि ह्या सगळ्या केल्या. त्यात आमची फ्लाईट लेट झाली हा. आणि मायामीला लेट पोचलो. तर लेट पोचलो तर ते म्हणाले तुम्हाला कनेक्टिंग फ्लाईट पकडणे इतका वेळ नाही आहे. तर कनेक्टिंग फ्लाईट पकडणे इतका वेळ नाही आहे, तर म्हटलं आता मी काय करू. तर जो ऑर्गनायझर होता तर त्याला मी सांगितलं, तर तो म्हणाला एक ना पुढची फ्लाईट आहे 1.5 तासानंतर, पण त्याचं एक शेवटचं एकच तिकीट उरलंय असं मला दिसतंय. सो मी ह्या लोकांना विचारलं की मी ते बुक करू का, तर त्यामुळे तू काम कर, आमचं जे गेस्ट सर्व्हिसेसवाला जो काउंटर आहे तर तू तिकडे जा आणि तिकडनं ते तुला बुक करतील नेक्स्ट हेला. आणि म्हटलं व्हॉट अबाउट माय बॅग, ते म्हणाले तुम्ही आम्ही हे करू, करेक्ट. तिकडेच सांग तू त्यांना, दे विल मॅनेज. म्हटलं ठीक आहे. तर ते तर एका टर्मिनलहून म्हणजे लिटरली मुंबई एअरपोर्टच्या 3 टाइम्स डिस्टन्स मी चालत पूर्ण ओ वाव. गेलो. त्या काउंटरला मी पोचलो. काउंटरला पोचलो ते एक तिकीट जे उरलं तर त्या बाईनी बुक केलं, ते तिकीट हातात आलं आणि माझे काही मित्र मायामीहून ड्राईव्ह करून टॅम्पाला येणार होते. सो ते ना जस्ट बाहेर पडले होते, मायामीपासून 1 तासावर ते होते. सो मी फोन केला, त्यामुळे एक काम करतो, आम्ही इकडे फूड स्टॉपवर थांबतो, तुला जर तिकीट नाही मिळालं तर आम्ही परत येतो आणि तुला आम्ही बाय रोड टॅम्पाला घेऊन जाऊ. पण फक्त ते म्हणलं की बाय रोड तू कट टू कट पोचशील, की शो तुझ्या सुरू व्हायच्या तू अर्धा तास आधी वगैरे पोचशील, तू गाडीत झोप काढ वगैरे. सो इतकं ते हे झालं होतं. सो ते मला फायनली एक शेवटचं तिकीट होतं ते मिळालं, मग मी पोचलो आणि तो हे झाला. सो असे क्लोज कॉल्स बरेच झालेत, पण सुदैवाने आजपर्यंत असा कॅन्सल नाही झाला शो. सो जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा लोकांच्या वेगवेगळ्या हॅबिट्स असतात. म्हणजे मी खूप ॲटलिस्ट ऑब्झर्व केलंय की लँड झाल्या लोकांना उभं राहायला आवडतं. हो. सो तसंच तुला बाहेर पण जाणवतं की दिस इज अ व्हेरी सबकॉन्टिनेंट थिंग. हे थोडं सबकॉन्टिनेंट वरतीच मी बघितलंय. बाहेर लोक हे असं, एक तर बाहेर ना तू बघितलं असेल इतका वेळ पण नाही लागत. बाहेर प्लेन मधून बाहेरच्या पडायला. देशात तुम्ही गेलात, एकदा विमान लँड झालं की तुमचं एरो ब्रिज लागून तुम्ही बाहेर पडता मॅक्स 5 ते 7 मिनिटात. आपल्या इकडे कधी कधी होतं ना की तुम्ही एअरपोर्टला आहात, मग तुम्ही त्याच जागी थांबलाय, मग त्यांचं असं होतं की नाही आता एरो ब्रिज नाही, आता इकडेच बस येईल. सो तसं तिकडे फार कमी होतं. एक त्याला रिझन हे पण आहे की आपल्या इतके बिझी तिकडचे एअरपोर्ट नसतात. मुंबई एअरपोर्ट तुम्ही बघितलं दर 1.5-2 मिनिटाला एक मुवमेंट असते, आयदर लँड तरी होतंय फ्लाईट किंवा टेक ऑफ तरी होत आहे, आणि जागा कमी आहे. सो ते आहे. पण बहुतेक आता असं आपल्या इकडे तुम्ही राजकोटला वगैरे गेलात किंवा तुम्ही कोल्हापूरला गेलात, तिकडे तर एकच फ्लाईट आहे ना, किंवा दिवसातनं 3 फ्लाईट आहेत फक्त. पटकन. सो इकडे का काही करताय तुम्ही. करेक्ट. किंवा आता सोलापूरला एअरपोर्ट झालंय, मी आता रिसेंटली गेलो, ते छोटंसं प्लेन आहे स्टार एअरवेजचं तुमचं, तर ते प्लेनचीच मला वाटतं किती 40 किंवा 60 सीटची कपॅसिटी आहे, त्याच्यात तुम्ही का काही करताय. करेक्ट. आणि तुम्ही जरी गेलात तरी तुमची बॅग यायला
तितकाच वेळ लागणार. मग ती बॅग लिटरली त्या ट्रॅक्टरच्या त्या डब्यांमधून येते आणि तिकडे कन्व्हेअर बेल्ट पण नाहीये. हा. हॅव यू एव्हर बीन टू दीज एअरपोर्ट? मी काही एअरपोर्ट्सना गेलो छोटे आहे, जे आहेत. पण मला त्या एअरपोर्ट्सना जायला खूप मजा येते, कारण लाईक यू आर द ओनली वन. सो हा. सगळ्यांचा एफर्ट असतो की ह्या फ्लाईटसाठी आपण सगळं करायचं. अरे आणि पण तो त्यात कधी कधी हे होतं. आता माझं सोलापूरला परत हे होतं, सो मी ब्रेकफास्ट केला लकीली सकाळी हॉटेलमध्ये आणि म्हटलं लवकर जातो, आता काय करू एअरपोर्टला चेकआउट केल्यानंतर. म्हटलं एअरपोर्टला खाऊ काहीतरी. लिटरली तिकडे काहीच नाही, काहीच नाही. पाणी पण नाहीये. म्हणजे तो पाणी, तो कूलर होता, ते पाण्याच्या बॉटल्स पण विकत नाहीये. करेक्ट. पण So, ते आता कसं खूप एअरपोर्ट्स यायला लागले, सो यू काइंड ऑफ फाइंड दॅट प्रॉब्लेम एव्हरीवेअर. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं, मी जयपूर एअरपोर्टला जर असलो तर तिकडे खायला मिळतं, पण चांगलं काय खायला चांगलं मिळत नाही असेल का, तर असं काइंड ऑफ होतच नाही. सो हे होतं ऑफकोर्स फ्लाईंग, राईट. बट ॲट द सेम टाइम माझा असा पॉईंट आहे की जे तू ट्रॅव्हल करतोस ते लोक तुला खूप पॅम्पर करत असतील ना, कारण प्रत्येक सिटीमध्ये जातोय, कुठे ना कुठेतरी फॅन्स आहेत आणि फॅन्स असल्यामुळे पॅम्परिंग चालूच असतं. हा, मग मी हे बरेचदा बोलतो ना की तुम्ही कलाकार म्हणून जेव्हा जाता ना, ते तुम्हाला असं जावयासारखं ट्रीट करतात. की कधी कधी असं मला वाटतं की नको यार, मे बी 10 वर्षानंतर दे एवढा रिस्पेक्ट, आत्ता नको देऊस. आता तर मला असं वाटतं की आय एम जस्ट स्टार्टिंग ऑफ ना. आता जे 40 वर्ष इंडस्ट्रीमध्ये वगैरे आहेत, कदाचित दे डिझर्व दॅट काइंड ऑफ रिस्पेक्ट ना. माझं असं, आय एम हिअर टू गिव्ह अ सर्व्हिस. करेक्ट. मी शो करायला आलोय, तितपतच ठेवूया ना आपण असं. पण ते असतं लोकांना एक आपलं, आपण म्हणतो ना कलेचं प्रेम म्हणा किंवा भाषेचं म्हणा, किंवा ते जेन्युइनली तुमचे फॅन्स असतात. तर ते पण तुला कधी काय प्लॅन करायला लागतच नसेल? नाही, तो प्लॅन लोकांनी केलेला असतो ऑलरेडी, की तुम्हाला कुठे न्यायचंय आणि काय करायचंय. बरेचदा असं हे होतं ना की लोकांना, तुम्ही गेलात ना की तुम्हाला खायला नेतात, तर ते इंडियन रेस्टॉरंटमध्येच नेतात. अरे म्हटलं, मी आता लिटरली 4 तासापूर्वी मुंबईहून निघालोय रे. सो म्हटलं मला आता इकडे इंडियन खाणं नाही खायचं मला. आणि ऑनेस्टली मी, तुम्ही कितीही प्रयत्न केला किंवा कितीही श्रद्धेने बनवलं ना, बाहेर आपल्यासारखं इंडियन फूड नाही मिळत. म्हणजे ते मे बी इन्ग्रेडियंट चांगले असतील, पण ती आपल्यासारखी टेस्ट येत नाही. मुंबई सारखी पावभाजी बाहेर मिळत नाहीच मिळत. त्याच्यामुळे तुम्ही किती म्हटलं आमच्याकडे खूप चांगली पावभाजी मिळते, तरी नसते चांगली पावभाजी. सो म्हणजे बटर चिकन, चिकन टिक्का मसाला, तेच सगळं त्या मेन्यूवर असतं. सो मग तुला काय खायला आवडतं जेव्हा तू ट्रॅव्हल करतोस? मला असं ट्रॅव्हल करताना तर माझं, मी ना एवढा फूडी नाहीये मोठा, त्याच्यामुळे माझं असं खाण्यासाठी जगतो वगैरे असं नाहीये. माझं उलट आहे की जगण्यासाठी खावं लागतं तेवढं खा. आणि माझं असं, मी सगळं खातो. त्याच्यामुळे माझं असं हे नसतं की मला हे चालत नाही, किंवा माझं आज सोमवारी तर मी हे खाणार नाही, किंवा आज गुरुवारी तर मी हे खाणार नाही. मी काही खातो मी. आणि मग एक्सपेरिमेंट करायचं असेल तर एक्सपेरिमेंट करतोस? म्हणजे असं वियर्ड फूड किडे वगैरे खात नाही मी, पण बाकी बरेचसे, म्हणजे असं प्राण्यांमध्ये भेदभाव करत नाही मी, असं मी नेहमी म्हणतो. त्यामुळे जिथे जे लिगल आहे ते मी खातो. सो आता युट्यूबवर तुझी जी सिरीज आहे लोक काय म्हणतील, तर तू असं म्हणशील का की ही जी थीम आहे लोक काय म्हणतील, ह्या थीम वर लोक आपले हॉलिडे डिसिजन्स पण सेटअप करतात? म्हणजे मी जपानला जातोय कारण लोक म्हणतील की अरे हा जपानला गेला आणि त्याच्यामुळे मला जपानला जायचंय, असं वाटतंय? असं आता फेज आला आहे? मला वाटतं ट्रॅव्हलचा ना 2-3 हे आहेत ना, की एक तर हे असतं की तुम्हाला त्या जागी जायचं असतं म्हणून तुम्ही जाता. दुसरं हे असतं की जायचंय ती जागा थोडीशी बजेटच्या बाहेर आहे म्हणून तुम्ही तुमची जी सेकंड फेवरेट डेस्टिनेशन असते तिकडे जाता. आणि आय थिंक हे माझ्या केसमध्ये बरेचदा होतं की आता ना, किंवा तुमचे काही कन्स्ट्रेंट असतात की मला ना, मी मगाशी आपण जे गप्पा मारत होतो, मला ऑस्ट्रेलिया खूप आवडतं. मला म्हणजे मी अजून ना ते जे टुरिस्टी जागा आहेत ते एक्सप्लोरच केल्या नाही आहेत, पण या सिटीच्याच आसपास 1-1 तासाच्या अंतरावरती इतक्या सुंदर सुंदर जागा आहेत. आणि ॲज अ मुंबईकर, ॲज अन एक्झाम्पल द्यायचं असेल तर की काय आता एक्सपिरियन्स? 2-3 गोष्टी, की आता मेलबर्नला तुमचा जो ग्रेट ओशन ड्राईव्ह आहे का, ग्रेट ओशन रोड काय जे काय म्हणता तुम्ही त्याला, तर तिकडेचे जे हे आहेत की कुठेही तुम्हाला समुद्र दिसेल तिकडे थांबा. की तुमचं एक ते गिब्सन स्टेप्स म्हणून ती जी जागा आहे तिकडे खाली उतरून जो बीच आहे, किंवा तुमचं ते जे 12 ते हे आहेत काय म्हणतात त्याला, 12 अपोस्टल्स आहे, किंवा तो तुमचा तो लॉकार्ड गॉर्ज वगैरे जे आहे, त्या इतक्या सुंदर जागा आहेत. आणि एक तर तिकडे तुम्हीच असता फक्त, अजून कोणीही नसतं. मी जेव्हा गेलो त्या दिवशी असा पाऊस होता हलका हलका, त्यामुळे तो अजूनच कोणीही नव्हतं. मी आणि माझा एक मित्र होतो. छान असा वारा आहे, खूप जास्ती थंड पण नाहीये, गरम तर अजिबातच नाहीये. आणि तिकडे इतकं छान आहे. आपल्या इकडे तुम्ही असं कुठे गेलात ना की एकतर इतकी लोक असतात की तुम्हाला फोटो काढायचा म्हटलं तरी 5 मिनिटं थांबायला लागतं, तरी तुम्ही फोटो काढताना कोणीतरी मध्ये येतं. तिकडे असं काही नाहीये, शांतता जी आपण ट्रँक्विलिटी म्हणतो ना,
माझं लिटरली असं आहे की यार तिकडे ना जर इतका पैसा आला नाही की दिवस की इकडे घर बांधून राहता येईल, तर मी असं जाऊन तिकडे असं सेटल होईन की काही नाही करणार, फक्त दिवसभर घराच्या बाहेर त्या समुद्राच्या किनाऱ्यावर बसून पुस्तक वाचत बसून वगैरे. इतकं सुंदर जागा आहे. आणि त्याच्यानंतर ना आम्ही एका जागी गेलो, तिकडे असा बोर्ड होता की दिस इज द सदर्न मोस्ट बार ऑन मेनलँड ऑस्ट्रेलिया. हो. सो तिकडे मस्त असं ना भिजून गेल्यानंतर ते गरम गरम ते फिश अँड चिप्स आणि तिकडे बिअर खूप पितात ऑस्ट्रेलियात. हा. आणि तो एक असा धमाल असा हे होता की आणि सिडनीला तुमचं स्टारवेल लुकआउट म्हणून एक Okay. जागा आहे सिडनीपासून एक हा. साधारण तासाभरावरती. हा. यार इतक्या सुंदर जागा आहेत की ना आपल्या इकडे पण कोस्ट आहे, पण असं खूप कमी जागी आहे की एकदम तुम्ही उंचावरती आहात आणि तिकडनं तुम्हाला समुद्र दिसतोय असा. हम्म. आणि प्लस तिकडची हवा आहे ना, हवा खूप प्युअर आहे. म्हणजे आपल्या इकडे 50चा AQI आपण म्हणतो आज चांगली हवा, तिकडे चांगला दिवस. AQI 1 वगैरे असतो. म्हणजे नुसता असा श्वास घेतला ना तरी असं वाटतं की आहा काय फिलिंग आहे. नाही, ते ऑस्ट्रेलियाचं आहेच. म्हणजे तिकडे एवढं काय आहे, पण तो देश पण एवढा मोठा आहे. हा एक्झॅक्टली. सो हा. तिकडे चालायला खूप लागतं. आता माझा हम्म. छोटा मुलगा आहे, तो 6.5 वर्षांचा आहे. हम्म. पण माझं असं होतं की आत्ता जर त्याला नेलं ना तर तो ना स्वतः एन्जॉय करेल ना आम्हाला एन्जॉय करू देईल. तर तो अर्ध्या तासाने बाबा घरी चल करणार आहे. म्हणून म्हटलं तो ॲटलीस्ट 10 वर्षाचा एकदा झाला ना की मग काय होईल ना की तो पण इंडिपेंडेंट होईल. हम्म. त्यालाही थोडंसं आपलं एक हे येईल की जायच्या आधी तोही गुगल करेल की आपल्याला काय बघायचंय, मग तोही एन्जॉय करेल, आपणही एन्जॉय करू. नाहीतर असं होतं की आता मी मध्ये 1.5 वर्षापूर्वी दुबईला गेलो होतो हम्म. आणि अनफॉर्च्युनेटली इतकं गरम होतं त्यावेळेला. जनरली ऑक्टोबर एंड नोव्हेंबर बिगिनिंगला हम्म. हवा बऱ्यापैकी तिकडे चांगली झालेली असते. खूप गरम होतं, त्याच्यामुळे मुलं अशी वैतागली होती. म्हणजे ते 2-3 जागी आम्ही असं गेलो आणि दे आर लाईक की आता चल जाऊया आपण झालं. परत घरी असं. सो पण एक मला विचारायला आवडेल की हे जे परसेप्शन तुझं ऑस्ट्रेलियाबद्दल आहे ते आज आहे, हम्म. पण हेच तुझं एक्सपेक्टेशन होतं जेव्हा तू पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला गेला होतास? म्हणजे एक्सपेक्टेशन होतं, बट जे मी ॲक्च्युअल बघितलं ते असं वॉज बियॉन्ड. कारण आपण हल्ली कसं झालंय, हल्ली तुमच्याकडे इंटरनेट आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही आधी बघता कुठे जाणार आहोत. सो ते जे पिक्चर मध्ये जितकं सुंदर दिसतं ना, करेक्ट. तर ते ॲक्च्युअली तिकडे गेल्यावर तिथे एक्सपिरियन्सच वेगळा आहे. आणि असा एक्सपिरियन्स तुला अजून कुठे आलाय? म्हणजे तुझ्या आवाजातूनच कळतंय की ऑस्ट्रेलिया हो. द रियालिटी वॉज बेटर दॅन द एक्सपेक्टेशन, yeah. आपल्याला असं म्हणता येईल. कारण आज काय होतंय, एक्सपेक्टेशन्स नाही तर सुपर हाय असतात आणि आपण जाऊन बघतो की ओके लाईक बघितलंय. पण अजून कोणत्या अशा जागी असा एक्सपिरियन्स आलाय? अजून असं म्हणजे आपल्या देशात जर तुम्ही विचारलं ना, तर कोकण आहे आपलं. हा. तिकडे यार तुम्ही कुठेही जा, जी तुम्हाला पीस ऑफ माइंड जो मिळतो ना, हा. तो बाकी अशा बऱ्याच गोव्यात नाही मिळत तुम्हाला. तो करेक्ट. म्हणजे गोव्याला आपले वेगळं चार्म आहे गोव्याचा, हा. पण तुम्हाला असं रिलॅक्स व्हायला जर जायचं असेल तर तुम्ही गुहागरला जा किंवा तुम्ही अजून कुठे जा किंवा अजून साऊथला जा. पूर्ण कोस्टलाईनच आहे ना, इतक्या जागा अशा आहेत की लोकांना माहिती पण नाही. आता माझं गाव जिकडे आहे तिकडनं कराटेश्वर नावाचं एक जागा आहे, तिकडे एक मंदिर आहे शंकराचं. ते खूप कमी लोकांना माहिती आहे. ती अशी एक जागा आहे ना, तुम्ही तिकडे जा, तुम्ही तिकडे दिवसभर बसलात ना तरी तुम्हाला वेळ कसा गेला कळणार नाही. अच्छा. पीक ऑफ समर मध्ये तुम्ही जा, तिकडे कसं गोमुख आहे, तिकडनं 24 तास पाणी पडत असतं 12 महिने. ओके. तिकडे त्या एक किती असेल एरिया तुम्ही पकडा ना, एक मे बी 20 मीटर बाय 20 मीटरचा एरिया असेल. तिकडे कितीही बाहेर उन्हाळा असेल ना, तिकडे गार असतं. अच्छा. सो अशा सगळ्या ज्या जागा आहेत तिकडे असं खूप असं छान वाटतं आणि हे लोकांना माहिती नाही. आणि बरेचदा आता असं होतं की तुम्ही तारकर्लीला वगैरे जर गेलात कधी, तर मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा माझं असं, मी एक्सपेक्टच नव्हतं केलं की ही जागा इतकं असा आनंद देईल. बिकॉज तुमचं जे कॉटेज आहे त्याचं दार उघडलं की समोर बीच आहे तुमच्या आणि कोणीच नाही आहे आणि तिकडे. सो अशा आहेत बऱ्याच जागा आपल्या इकडे पण आहेत. महाराष्ट्रात तू खूप फिरतोस? हो, मला ना रोड ट्रिप्स खूप आवडतात. अच्छा. मला गाडी चालवायला खूप आवडते. त्याच्यामुळे हे आता ऑफ लेट असं आम्ही जरा एक हे सुरू केलं. आणि माझ्या मुलांना पण मी असं बघितलं की बाहेर जाण्यापेक्षा ना माझी मुलं इकडे जास्ती एन्जॉय करतात. सो आता रोड ट्रिप्स म्हणजे लॉंगेस्ट रोड ट्रिप कोणती आतापर्यंत असेल? सो लॉंगेस्ट रोड ट्रिप मला वाटतं आम्ही असं नॉर्मली गेलो की आम्ही 3-4 दिवस वगैरे असे प्लॅन करतो, सो दॅट एका दिवसात ट्रॅव्हलिंग असं होत नाही. सो आय थिंक लास्ट 2 ज्या ट्रिप केल्या आम्ही, एक ती अष्टविनायकची आम्ही हे केली, कारण ती मला ना लहानपणीपासून करायची होती. आणि मी ना फक्त आय थिंक रांजणगावला गेलो होतो आणि पालीला गेलो होतो. अदरवाईज मी कोणत्या ह्याच्यात गेलोच नव्हतो. सो माझं होतं की मला एकदा एक तर सगळे करायचे, तर मला एका
ट्रिपमध्ये ते करायचे म्हणून ते मी केले आणि इतका अमेझिंग एक्सपिरियन्स होता तो. हा आणि इतकं म्हणजे सुट्टीमध्ये, कारण मुलांना सुट्टी असते तेव्हा ते सगळं करता येतं. हा सुट्टी असून इतकी गर्दी असून पण इतकं छान तिकडे क्राऊड मॅनेज्ड आहे ना, हे सगळ्या देवळांमध्ये नसतो. हा सो त्यामुळे असं मराठी जर असाल तर किंवा कोण मराठी नसाल तरी अष्टविनायक अशी यात्रा आहे ना, ही मला वाटतं की एकदा करावी. अच्छा कारण ना आता असं झालं की रोड्स पण खूप चांगले आहेत, हो सुंदर रस्ते झालेत, तुम्ही सगळीकडे जाता. आता रिसेंटली आम्ही पंढरपूर ची सर्किट आपण जे हा. म्हणतो ना की पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट ते केलं. अगेन जे सुंदर रस्ते झालेत. म्हणजे मला असं वाटतं मला 42 वर्ष झाली महाराष्ट्रात ते क्रेडिट ज्याला ड्यू आहे त्याला ड्यू आहे, इतके सुंदर रस्ते नव्हते याआधी. आय थिंक ओव्हरऑल इंडियामध्येच तो इन्फ्रास्ट्रक्चर या, पुश आला आहे. म्हणजे आम्ही पण एक टूर लॉन्च केली होती काश्मीर टू कन्याकुमारी. हा. ऑफकोर्स त्याला 6 लोकच म्हणजे आपण Sign up बुक झाले झाले होते. होते, पण त्यांनी ती केली यार लाईक फुल. आणि त्याच्यात एकही फ्लाईट नाही, सगळं इधर ट्रेन किंवा रोडने. आणि आज ते करताही येत आहे. पण डेझिग्नेटेड ड्रायव्हर तूच असतोस की हो हो ऑल द टाइम? या आणि मग कितीही चालवायची असेल हो, हो. चालवत नाहीची. ओके. नाही पण अगेन मी ते हे करतो की ब्रेक्स ठेवतो मध्ये आणि असं एक मेक शुअर करतो की एका दिवसात ड्रायव्हिंग डज नॉट एक्सीड 8-9 तास वगैरे. कारण नाही तर मग शेवटी फटीग आहे आणि ते आहेच. सो आता जर तुझ्या ट्रॅव्हल पर्सनॅलिटी बद्दल मला तुला विचारायचं असेल किंवा तुझ्या हॅबिट्स बद्दल विचारायचं असेल तर म्हणजे बीचेस जास्त आवडतात की माउंटेन्स? बीचेस. का? कारण डोंगरात तुम्हाला चालायला खूप लागतं. आणि तुला चालायला आवडत नाही. बीचेस सी लेवल ना, हा गाडी जाते 10 पावलं चाला, एन्जॉय साईड बघा, परत येऊन गाडीत बसा. मला ते असं फार चढणं बिडणं असं मला आवडत नाही. चांगल्या वेदरमध्ये आवडतं. आपल्या इकडे तुम्ही 10 पायऱ्या चढल्यात की घाम यायला लागतो आणि चिडचिड होते मग खूप. आणि मग जर तू विमानात प्रवास करत असशील तर विंडो सीट पकडणार की आईल सीट घेणार? नाही विमानात विंडो मला नाही, मला आईल सीट बरी वाटते. कारण तुम्हाला उठायचं वगैरे जर असेल तर तुम्हाला लगेच उठता येतं, लोकांना त्रास न देता. आणि लॉंग फ्लाईट मध्ये आता असं झालं ना, मी ना हे थोडं कंट्रोवर्शियल आहे, बायकोनी माझ्या बघितलं तर प्रॉब्लेम होईल, पण मला ना एकटं एअर ट्रॅव्हल स्पेशली एकटं मला करायला खूप आवडतं. अच्छा. कारण तुमचीच जबाबदारी आहे ना. मुलांबरोबर ट्रॅव्हल केलं ना की मग परत होतं बाबा, पासपोर्ट ठेवलाय ना बरोबर, बोर्डिंग पास आहे ना बरोबर, मग बॅगा घेतल्यात ना, मग तुला काय खायला हवंय का, हे ना खूप अशी कटकट होते माहिती. आणि आता इतकं एकटं फिरायची सवय झाली ना लास्ट 3-4 वर्षात अशी. आणि मी आधी पण सेल्समध्ये होतो, त्याच्यामुळे मी फिरणं असं माझं तेव्हा एकटंच पण खूप असायचं. फिरणं हो होतं. हो हो. तेव्हा तर मी महिन्यातले 15 ते 18 दिवस टूरवरच असायचो. आणि तो जॉब काय असायचा म्हणजे? सो मी पहिली सुरुवात केली विप्रो कन्झ्युमर केअर हा. मधून. सो बल्ब आणि साबण. हा त्याच्यानंतर मार्स चॉकलेट्स मध्ये होतो. हा. सो चॉकलेट्स वगैरे विकले. मग शेवटचे एक 11 महिने टेलिकॉम मध्ये होतो. पण मग इंडिया फुल फिरून झालं असेल राईट? बऱ्यापैकी. मग माझं असं ईस्ट नॉर्थ ईस्ट असं राहिलंय. हा. बाकी आय थिंक पण बऱ्यापैकी आता एवढं फिरलोय. फिरल्यानंतर असे कोणते सिटीज किंवा स्टेट्स असे लक्षात राहिलेत की अरे लोकांनी इथे गेलंच पाहिजे? इंडियात म्हणताय? हा. इंडियात मला गुजरात खूप आवडतं. कारण गुजरातमध्ये ना खाणं पिणं खूप अमेझिंग आहे. आणि इन जनरल एक जी वाईब आपण म्हणतो ना, असं रात्री 9:30-10 नंतर ना ह्या सगळ्या सिटीज अशा अलाईव्ह होतात. अहमदाबाद असेल किंवा सुरत असेल किंवा बरोडा असेल, हे रात्री असं, कारण ते दुकानदार कम्युनिटी खूप आहे ना, त्यामुळे दुकानं बंद झाल्यानंतर ते सगळे हे तुमचे जे स्पॉट्स आहेत, जे आपण थोडीशी आपल्याला झलक इकडे अशी मुंबईत घाटकोपरमध्ये वगैरे तुम्हाला बघायला मिळते ना, की रात्री 9:30 नंतर तुमचे आच्चीजा वगैरे हे फुल होतं. सो गुजरातला एक वाईब आहे अशी वेगळी. ओके. जी कोविडच्या आधी पुण्याला होती, की पुण्याला खूप स्टुडंट असल्यामुळे ना पुण्याचं नाईट लाईफ जे आपण म्हणतो की असंच तुम्ही बाहेर पडलात तरी अशी लोक तुम्हाला दिसतायत. आणि आता असं पुण्याला नाही वाटत? पुणे आता खूप असं ओव्हर क्राऊड झाल्यासारखं मला वाटतं मला आता. की पूर्वी जो पुण्याला असं कम्फर्ट होतं ना किंवा मजा यायची ती, नाही तर पुण्यात ट्रॅफिक जॅम व्हायला लागलं आणि हे सगळं व्हायला लागलं. त्याच्यामुळे तेव्हाला जो एक थोडासा एक होता ना, आता पुणे मुंबईसारखंच वाटतं. पूर्वी थोडं ना पुणे असं मुंबईहून 10 वर्ष मागे असं वाटायचं. आता ते थोडंसं मला पर्सनली एवढं आधीसारखं पुणे इतकं हे वाटत नाही. म्हणजे चांगलं आहे अजूनही, मी नावं ठेवत नाहीये. बट सो गुजरात एक आहे. चलो, गुजरात मला खूप आवडतं. मग मला बँगलोर खूप आवडतं. बँगलोर? कारण बँगलोरला एक दुसरं कारण हे पण की मित्र खूप आहेत, त्यामुळे असं गेलं की एक तर एक गेट टुगेदर सारखं असं होतं आणि तो वाईब एक असा वेगळा हे होतो. बट बँगलोर असं एक सेफ सिटी आहे. मला ना असं खूप असं बाहेर पडलं आणि लोक तुम्हाला घाबरवतात असं मला आवडत नाही. मी एकदा युपी मध्ये गेलो होतो, लखनौमध्ये होतो, म्हणजे असं पण नाही युपीच्या इंटिरियर मध्ये होतो. आणि तिकडे
एका सिनियर कमेडियन बरोबर ट्रॅव्हल करत होतो आणि ऑब्व्हियसली ही वॉज बुक्ड इन, कारण मी जस्ट त्यावेळेला स्टँडअप हम्म. सुरू केलं होतं. ही वॉज बुक्ड इन अ 5 स्टार हॉटेल, आय हा. वॉज बुक्ड इन अ लोअर ग्रेड हॉटेल. हम्म. आणि माझं लिटरली असं त्यांच्या हॉटेलच्या रस्ता क्रॉस करून समोर होतं. हा. आणि आम्ही त्यांच्या हॉटेलला असे पोचलो, शो संपल्यावर एक 12 वगैरे वाजले होते रात्रीचे. हा. सो मी त्यांना हे केलं, त्यामुळे तू कहाँ पे रुका है, म्हटलं मैं सामने वाले इसमें रुका. त्याने काम कर, तू मेरे रूम में, मैं बोलता हूँ एक्स्ट्रा इसके लिए, मैट्रेस के लिए. अरे म्हटलं सामने ही आहे, म्हणजे हे मुंबई नाही आहे, यूपी आहे, हम्म. मत जा. सो ही मेड शुअर की मी त्यांच्याच ह्याच्यात राहतोय. सो असं सगळं असलं ना की मग मला थोडंसं हे वाटतं. हम्म. पण आता तू एक सेफ्टीचा ऍस्पेक्ट आता आणला, राईट? सो आता सेफ्टी इज अपॉन यू ओनली. म्हणजे मी असं खूप वेळा लोकांना म्हणतो की जर तुम्ही युरोपमध्ये फिरत असाल आणि तुमची बॅग पाठी असेल तर तुमचे लॅपटॉप आणि पासपोर्ट जाणारच आहेत. लाईक देर आर नो टू वेज अराउंड इट. सो तुझे काय असे टिप्स असतील, कारण तू एवढा फिरलायस की एक आहे तुमचा पासपोर्ट गेला तर तुमची ट्रिप माझा ना संपली. पासपोर्ट, क्रेडिट कार्ड आणि फोन हम्म. हे मी असं जीवासारखं जपतो मी. करेक्ट. सो आता हे करायचं असेल ट्रॅव्हल करताना तर काय केलं पाहिजे? सो मी खिशातच असतो पासपोर्ट माझा. हा. इवन विमानात ना मी पासपोर्ट वॉशरूमला जरी गेलो ना, माझा पासपोर्ट माझ्या खिशात असतो. बिकॉज बाहेरच्या देशात ना कपडे बिपडे नसतील तरी तुम्ही विकत घेऊ शकता. हम्म. या 3 गोष्टी आहेत ना, ह्याच्याशिवाय तुम्ही जर अडकलात बाहेर तर इम्पॉसिबल. वॉलेट, पासपोर्ट, फोन, मोबाईल आणि आणि- एक क्रेडिट कार्ड हा असलंच हे पाहिजे. असलंच पाहिजे. त्याच्यामुळे ते मी एकदम असं आपलं पण असं काय- बाळासारखं मी जपतो. असं काय कधी झालंय का की यू फेल्ट की आता मला हे ठेवायलाच पाहिजे? कारण आता खूप वेळा आम्ही असं पण ऐकतोय की आपण काय करतो, आपण विमानात जातो, हम्म, आपण आपलं वॉलेट काढतो हम्म, आणि बॅग मध्ये ठेवतो हम्म, आणि बॅग वरती ठेवतो हम्म. आणि मग आपण झोपून जातो. पण कोणतरी बॅग उघडतं, वॉलेट घेऊन जातं आणि घरी जातं. आता असे खूप सिनारिओज आम्ही बघतो Yeah. आहोत की होत आहेत. इंडियामध्ये पण होत आहेत, बाहेर पण होत आहेत. सो असं कधी तू काय एक्सपिरियन्स केलंय? नाही, माझ्या बरोबर झालं नाही असं. हा. पण ते कशाला वाट बघायची व्हायची. करेक्ट. आणि माझं ना, मी आय थिंक माझा जन्म पण नव्हता झाला त्यावेळेला. माझे काका कोलगेटमध्ये होते कामाला आणि ते कामासाठी पॅरिसला गेले होते. आणि त्यांनी ना कुठेतरी कॅफेमध्ये ते बसले होते लंचला आणि त्यांनी त्यांचा जो कोट होता तो मागे खुर्चीवर लावून ठेवला होता. आणि त्या कोटच्या खिशात पासपोर्ट होता आणि त्यांचा तो पासपोर्ट चोरीला गेला होता. सो म्हणून तेव्हापासून ना ट्रॅव्हल करताना ते डोक्यात घरच्यांनी टाकलं होतं की बाबा पासपोर्ट सांभाळून ठेवायचा, पासपोर्ट सांभाळून ठेवायचा. म्हणून ते कुठेतरी येतं, ते असं ते आहे डोक्यात. त्याच्यामुळे मी इव्हन ट्रॅव्हल करताना, आता समजा तुम्ही राहत असाल, मी तुमच्याकडे आलो आणि आपण कुठे बाहेर जात असलो ना, मी तरी आय मेक शुअर की माझा पासपोर्ट इज आणि ते पुढच्या खिशात. हो, आणि पाठच्या नाही. पाठच्या नाही. म्हणजे आम्ही एकदा एक एपिसोड केला होता ट्रॅव्हल स्कॅम्स म्हणून. आणि एक नवीन स्कॅम असा सुरू झालाय की तुम्ही एका साईट सीइंग प्लेसमध्ये चालता आहात आणि तुम्हाला असं 500ची नोट किंवा त्यांच्या करन्सीची नोट दिसते आणि ते इन्स्टिंक्ट आपली अशी असते की आपण पाकिट हात लावून बघतो आपलं आहे ना. पण कोणतरी तुम्हाला बघते आणि जेव्हा तुम्ही पाकिट चेक करता तेव्हा त्यांना कळतं की तुमचं पाकिट पुढच्या खिशात आहे, कुठे आहे. आणि मग 5 मिनिटानंतर तुमचं पाकिट जातं. सो तसं खूप होत आहे. पण आय गेस यू आर व्हेरी राईट की फोन, पासपोर्ट आणि एक तरी क्रेडिट कार्ड असलंच पाहिजे, नाही तर काही नाही होणार. नाही, माझं बरेचदा आता काय होतं ना, जेव्हा ट्रॅव्हल करतो ना, तर तेव्हा खूप कमी वेळा असं होतं की मी एकटाच फिरतोय असा कुठे. कारण कोणी ना कोणीतरी असतं, आयदर ऑर्गनायझर्स पैकी कोणीतरी असतं किंवा आपलं कोणीतरी मित्र किंवा कझिन वगैरे असतं बरोबर. आणि ना जी लोक बरीच वर्ष एका जागी राहत असतात ना, त्यांना माहिती असतं कोणत्या एरियात जायचं, कोणत्या एरिया अवॉइड करायचा. करेक्ट. आता युकेला जेव्हा गेलो होतो, मला सगळ्यांनी सांगितलं होतं की बाबा तू ना बी व्हेरी केअरफुल विथ युअर फोन. कारण इकडे रस्त्यावरून तुम्ही फोनवर काय करत असला की त्या स्पीड बाईकवरती येतात, फोन मारून पळून जातात, किंवा मेट्रोमध्ये ते अगदी दरवाजा बंद व्हायच्या वेळेला तुमचा फोन काढून पळतात. हे मला लोकांनी सांगितलं होतं. मग केअरफुल असलं ना तुम्ही की मग मी नॉर्मली त्याला व्लॉग करायचो. सो मी युके मध्ये नाही बनवला, बिकॉज माहिती फोनच गेला तर म्हणजे तुझी ट्रिप व्लॉग करायचास? हा. ओके. आता पण करतोस की आधीच करायचं? नाही, मी आता युके पर्यंत युकेचं केला नव्हता, पण त्याच्या आधी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा वगैरे केला होता. त्यानंतर मी फार बाहेरचं असं ट्रॅव्हल एवढं केलं नाही. सो मी आता परत करीन तेव्हा रिझ्यूम करीन. आणि हे पण तुझ्या त्या युट्यूब चॅनलवरच? हा, युट्यूब एक वेगळा चॅनल आहे, त्याच्यावरती मी टाकतो. मला रेग्युलरली करायचं आहे ते. पण ती काय होतं ना, बरेचदा असं असतं ना की तुमचं जो कोर जे काम असतं ना, तर ते होतं तुमच्याकडून, बिकॉज त्याला दुसरा चॉईस नाही आहे. या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, ते अशा असतात ठीक आहे, केलं तर केलं, नाही तर नाही. पण मला असं वाटतं कुठेतरी ना आता युट्यूबिंग पण असं एक मेन काम म्हणून त्याला थोडं ट्रीट करायला लागेल. कारण तुझ्याकडे कॉन्टेंट ऑलरेडी आहे. आणि माझं असं की यार अनायसे ट्रॅव्हल तर होतच आपलं,
सो वाय नॉट. आणि फूड वगैरे ज्या अशा गोष्टी आहेत ना, ह्याला खूप व्ह्यूज येतात. करेक्ट. आणि हा म्हणजे फूड एक्सपिरियन्सेस कारण कल्चर फूड मध्ये तुम्हाला काहीच नाही करायचंय ना, तोच बनवतोय. त्याला तुम्हाला फक्त फिल्म करायचंय, खायचं आणि सांगायचं हे चांगलं आहे की नाहीये. त्यामुळे त्याच्यात मला असं काय फार असं स्किल वाटत नाही असं फूड ब्लॉगिंग मध्ये. ओके. कारण एकदा तुमचा चॅनल हे झाला ना, तुमचे 2-3 व्हिडिओज व्हायरल गेले की मग पुढे काय खायचं हे लोकच सांगतात कमेंटमध्ये. आणि मग की- त्याने ती बॉल स्टार्ट्स रोलिंग हा ऑफकोर्स हा राईट. ते त्याच्यामुळे आहे. असं सो ऑफकोर्स आपण गेल्या अर्धा तास ह्याच्यावर खूप बोलतोय, पण अशा कोणत्या असे कोणते डेस्टिनेशन्स आहेत जिथे ऑफकोर्स जसं तू ऑस्ट्रेलियाबद्दल बोललास, तुला जायचं आहे पण अजून फॉर वर्क ऑर जस्ट विथ युअर फॅमिली आता अजूनपर्यंत जाऊ नाही शकलास पण तुझ्या लिस्टवर आहे? तर मला युरोप एक्सप्लोअर करायचं आहे. म्हणजे मी 2024 मध्ये युरोपमध्ये 1, 2, 3, 4, 7 सिटीज मध्ये शोज केले. पण मला ना फिरायलाच नाही मिळालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी झुरिकला गेलो आधी. झुरिकला गेलो, रात्री पोचलो मी. मला माहिती नव्हतं की ते बंद होतं. सूर्यास्त झाला की ते बंद होतं. हा करेक्ट. आणि मला जे घ्यायला आले होते एअरपोर्टला, तर ते म्हणाले की तुझं काय जेवणाचा काय सीन आहे? म्हटलं जेवतो नॉर्मली मी रात्री, पण ते म्हणे आता काही मिळणार नाही इकडे. सो ते गॅस स्टेशनमध्ये कोणतं एक दुकान होतं, तिकडे सँडविचेस वगैरे घेतले आणि ते गार सँडविच त्यांचे हा. असतात. त्याला नेक्स्ट डे आय थिंक एक दिवस होता मध्ये, तर आम्ही ती लोकल हे करत होतो. सो तिकडे महाराष्ट्र मंडळातच एक गुजराती मुलगी आहे, वल्लरी शाह म्हणून एक आहे. तर ती बिकॉज तिचा नवरा काम करतो आणि ती हाऊसवाईफ आहे, म्हणून तिचं असं होतं की मी काय करू इकडे, वर्क परमिट येत नाही तोपर्यंत. म्हणून तिने काहीतरी ऑनलाईन कोर्सेस वगैरे केले अँड नाव शी इज अ प्रायव्हेट टूर ऑपरेटर देअर, टूर गाईड रादर. सो तिने ना मस्त सगळीकडे फिरवलं, सगळ्या जागचा इतिहास वगैरे सांगितला. आणि त्या दिवशी इतका पाऊस आला की एका पॉईंटला वी हॅड टू अबॅन्डन द वॉकिंग टूर मिडवे आणि आम्ही परत आलो. सो तो दिवस मग काही नाही. नेक्स्ट डे शो होता. शो संपल्यावरती आम्ही जेनिवाला गेलो. जेनिवाला शो केला. रात्रीच्या फ्लाईटनी ॲम्स्टरडॅमला गेलो. मग ॲम्स्टरडॅमला 2-3 दिवस होतो. सो तिकडे आसपास जे फिरता आलं. मग ॲम्स्टरडॅमचं झालं, मग आइंडहोवेनला झाला, मग जर्मनीतले 2 शो झाले की म्युनिकला परत सकाळी एअरपोर्टला पोहोचलो, संध्याकाळी शो झाला. नेक्स्ट डे फ्रँकफर्टला गेलो, शो झाला. त्या नेक्स्ट डे ब्रसेल्सला गेलो, शो झाला. नेक्स्ट डे कॅनडाला गेलो तिकडनंच. सो त्याच्यामुळे ना असं हजेरी लावली सगळीकडे, पण असं फिरताच नाही आलं काही. म्हणजे जेनिवाला पण लिटरली बाहेरून ते युएनचं जे हेडक्वार्टर आहे, ती बाहेर खुर्ची आहे मोठी किंवा ते मध्ये ते फाउंटन आहे, जेट डेव, बस तिकडे फक्त जाऊन ना एक फोटो काढून वगैरे तिकडनं निघणं, असं इतकंच बघता आलं. आणि ना जेव्हा मी ट्रॅव्हल करत होतो ना, किंवा फॉर एक्झाम्पल म्युनिकहून फ्रँकफर्टला जेव्हा मी ट्रेननी जात होतो, यार एक गाव पोस्ट कार्ड आहे रे तिकडे. अमेझिंग. की असं तो हिरवा असा डोंगर आहे, खाली अशा गायी, ते जसं कार्टून मध्ये पूर्वी दाखवायचं ना, गायी त्या काळ्या आणि पांढऱ्या ज्या गायी असतात त्या अशा चरतायत तिकडे. अरे अमेझिंग असं हे होत्या साईड्स. मी म्हणतो की बाकी सगळ्या टुरिस्टची जागा सोड, नुसतं तिकडे जरी वेळ घालवला ना की एखादंच घर आहे असं त्या डोंगरावर. मॅनिफेस्ट केलंयस म्हणजे हे होणार आहे की नाही? आता तिकडे जायची इच्छा आहे, पण ते आता लाईक आय सेड की थोडीशी मी मुलं मोठी व्हायची वाट बघतोय. एकदा ते झालं की मग या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि इंडियामध्ये असं मुलांना कुठे घेऊन जायचं असेल तर असे कोणते डेस्टिनेशन्स आहेत? इंडियामध्ये मुलांना न्यायचं असेल तर मला बीचेस आवडतात. त्यामुळे कोणताही बीच, फार असं जिथे जिने चढणं बिडणं ह्या सगळ्या जागा मला शक्यतो मी अवॉइड करतो. मुलांना घेऊन आय डोंट थिंक मी असा महाराष्ट्राच्या बाहेर इंडियात मी गेलोय आजपर्यंत. नाही गेलोय मी अजून. सो मे बी रोड ट्रिप्सची जी ही हॉबी आहे ती कदाचित घेऊन जाईल. रोड ट्रिप्स बऱ्याच केल्या आहेत आणि मग बाहेर गेलोय असं बरेचदा. महाराष्ट्राच्या बाहेर विदिन इंडिया नाही गेलो. सो एक फायनल प्रश्न माझा असा होता की ऑफकोर्स तू एवढं ट्रॅव्हल केलंयस आणि मला असं नेहमी वाटतं की जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा आपली एक पर्सनॅलिटी शेप होते आणि मी आपल्या ह्या एपिसोडमध्ये पण खूप वेळा बोललो आहे. तर तुझे असे काही टिप्स असतील का की जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर हे लक्षात घ्या, म्हणजे बॅग अशी निवडा किंवा पॅकिंग असं करा, कारण तू बॅक अँड फोर्थ ट्रॅव्हल करतोयस, हे खूप काय काय करतोयस. तर असे 2-3 गोष्टी काय असतील ज्या कोण आपला हा जर एपिसोड बघत असेल तर त्यांना मे बी स्मार्ट ट्रॅव्हल बनायला लाईक उपयोगी पडतील? पहिली गोष्ट हे मी ना आत्ता मी शिकलोय, म्हणजे झाली तर 3-4 वर्ष. पूर्वी काय व्हायचं ना, पूर्वी तुमच्या गोष्टी आहेत ना ह्या प्लॅन्ड असायच्या, बिकॉज तुम्ही तुमच्यासाठीच ट्रॅव्हल करायचं ना, की तुम्ही गेलात की तुम्हाला माहिती आहे मला ह्या 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत. आता काय होतं ना, मुलं तुमची डिमांड करायला लागतात की मला हे पाहिजे, मला हेच हवंय, मला ते नकोय, मला हे हवंय.
मग ना बरेचदा असं होतं की टूरच्या एंडला तुम्हाला रिअलाइज होतं की शॉपिंग तर केली आता, हा पण त्याला बॅगेतच मावत नाही आता. सो त्याच्यामुळे असं बरेचदा असं ना फजिती झाली आहे की गोष्टी घेतल्या आता बॅगेत कशा भरायच्या. मग हा. बरेचदा मी मित्रांकडे सोडून येतो की हम्म. तुम्ही येताना घेऊन या. आता त्यांचं पण असं होतं की ते वर्षातनं किंवा 2 वर्षातनं Correct. एकदा येतात. हा सो त्यांनाही बऱ्याच गोष्टी आणायच्या असतात वगैरे, पण ते हे म्हणून आणतात. सो पहिली गोष्ट आहे की तुम्ही ना बॅग भरतानाच प्लॅन करून जा. करेक्ट. उगाच अति कपडे नेऊ नका, किंवा नेत असाल तर प्रोव्हिजन करा की तिकडनं घेतलेल्या वस्तू पण तुम्हाला आणता येतील परत. आणि मला असं वाटतं काही काही ज्या गोष्टी आहेत ना, की मला असं वाटतं इंडियात बऱ्याच गोष्टी बऱ्याच स्वस्त आहेत, करेक्ट. पण काही गोष्टी बाहेर खूपच म्हणजे हे की इलेक्ट्रॉनिक्स आहेत आता, हे अमेरिकेत जितके स्वस्त मिळतात, एस्पेशली तिकडचे जर ब्रँड्स असतील तर, की तुम्हाला आयफोन घ्यायचा असेल, मॅकबुक घ्यायचं असेल तर तिकडे खूप स्वस्त आहे. हा सो तिकडनं ते परत आणताना तुमच्याकडे जागा असेल ते मेक शुअर करा. किंवा even त्या बायकांच्या ज्या पर्सेस वगैरे आहेत हम्म. त्या तिकडे खूपच स्वस्त आहेत आणि हा. चांगल्या क्वालिटीच्या पण मिळतात. आता त्याचं काय होतं ना, की ती पर्स एवढी असते पण त्याचं पॅकिंग एवढं असतं. करेक्ट. सो त्याच्यासाठी मग बरेचदा असं होतं की मग प्लॅन करायला लागतं. मग मला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या त्या मला घेता येत नाही तशा. हम्म. सो ते एक की तुमचं ते बरोबर हे करून चला, कारण ना जर एक्स्ट्रा वेट जर झालं हा तर त्याचा खर्च जितका होतो ना, तो तुमच्या तिकीटा त्याच्यापेक्षा तुम्ही बायकोला घेऊन गेला असता बरोबर की तिचं सामान तिने आणलं असतं. दुसरं हे की तुम्ही ना काय पर्पजसाठी जाता. आता जेव्हा मी शोसाठी जातो तेव्हा मी ना फार ॲडव्हेंचर करणं मी अवॉइड करतो, बिकॉज आपल्यावरती ना लोकांनी पैसे लावलेले असतात. की आज जर तुम्ही माझा शो करताय एका जागी, तुम्ही त्या व्हेन्यूसाठी एक समजा $3,000-4,000 भरलेत, तुम्ही माझे ट्रॅव्हल आणि स्टेचे समजा वरती $1,000 भरलेत, राईट. तुम्ही इंडियातनं तिकडे जायचं, विजा हे सगळ्याचा खर्च झालेला आहे. आता मी जर तिकडे जाऊन आजारी पडलो किंवा मला काही झालं, ॲक्सिडेंट म्हणा किंवा हे झालं, इन्सिडेंट झाला काही, तर एक तर त्यांचं नुकसान होईल. प्लस आपण गेलोय तिकडे शो करण्यासाठी, मजा करायला आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण मजा करू. सो बरेच आता न्यूझीलंडला मी जेव्हा गेलो होतो पहिल्यांदी, तर त्याची ऑकलंडला जे टॉवर वॉक जो आहे, तर त्या दिवशी ना पाऊस होता आणि विंड होता खूप. सो मी गेलो आणि असं झालं की यार जर मी आता आजारी पडलो ना, 2 शो बाकी आहेत माझे, शो करायला मी आलोय, सो मला बसलेला घसा घेऊन किंवा सर्दी असताना मला शो नाही करायचा आजारात. सो मग मी ते नाही केलं. सो त्या गोष्टी आणि फिरणं पण ते आहे ना, की बरेचदा ना लोकल्सना विचारा. हा असे काही एक्सपिरियन्सेस तुझ्या डोक्यात येतात? लोकल्सना एक्सपिरियन्स विचारल्यामुळे तुला असा कारण ना एक्सपिरियन्स तुमच्या डोक्यात एक वेगळी इमेज असते आणि ऍक्च्युअल रियालिटी खूप वेगळी असते. आता फॉर एक्झाम्पल मी 2008 मध्ये जेव्हा पहिल्यांदा US ला गेलो, त्याला वय पण 23-24 होतं. त्यामुळे त्या वयात ना बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघतही नाही, कदाचित तेही झालं असेल. पण यार मी मॅनहॅटनला जेव्हा फिरत होतो, 2-3 वाजेपर्यंत आम्ही फिरत होतो. एकदम असा फेस्टिव्ह वाईब होता आणि मला असं वाटलं की जर उद्या अशी वेळ आली की मुंबई सोडून कुठे रिलोकेट व्हायचंय, तर म्हटलं मला ना 2च सिटी जगातल्या अशा वाटतात जिथे मुंबईची वाईब मॅच होते, ज्या मी बघितल्या होत्या टिल दॅट पॉईंट. एक होती दुबई आणि एक आहे न्यूयॉर्क. म्हटलं बास, जर मुंबई सोडायची आणि राहायचंय कुठे, तर ह्याच 2 सिटी आहे, त्याच्या बाहेर नाही तिसरी सिटी. त्याच्यानंतर मी डिरेक्टली 2024ला US ला गेलो. टाइम्स स्क्वेअर पासून 1 किलोमीटरभर अंतरावरती दुपारी 3 वाजता इतकं भयान झालंय सगळं की मला एक पुरुष म्हणून मला भीती वाटायला लागली. कारण ते होमलेस पीपल आणि हे एक्झॅक्टली. सगळं पूर्वी हे ड्रग्ज वगैरे इतके कॉमन नव्हते ना. आता तुम्ही अमेरिकेत कुठेही फिरलात तरी तुम्हाला त्या हवेत त्याचाच वास येतो. करेक्ट. आणि त्याची ना ते गार्बेज बॅग वरती जी पडलेली लोक असतात, जे असे तुम्हाला असे बघत बसतात, करत काही नाहीत, पण उद्या एखादा उठला 7 फुटाचा माणूस, तुम्ही काय त्याच्या समोर रेजिस्ट करणार ना. न्यूयॉर्क इज ऑफ द लिस्ट. हो, मग भीती वाटायला लागली आता हा. अशी. आणि माझं असं ते यार मॅनहॅटनला आम्ही त्यावेळेला फिरत होतो नुसते असे रात्री 3 वाजता, तर दुपारी 3 वाजता काय आहे. आणि मला लिटरली माझा एक भाऊ आहे, तो मला ब्रायंट पार्कला भेटणार होता. सो मॅनहॅटन ज्यांना माहिती आहे, मॅनहॅटन ब्रायंट पार्क इज वॉट बेअरली 1.1-1.2 किलोमीटर्स. तेवढं चालताना मला भीती वाटायला लागली दुपारी 3 वाजता. सो अशा काही गोष्टी आहेत जिकडे तुम्ही आयदर कोणीतरी लोकल बरोबर ठेवा किंवा सरळ कॅब करा. ओके, मेक सेन्स. की महाग आहे बट ठीक आहे ना, जीवाला त्रास नाहीये. गुड गुड. अजून काही खाण्याबद्दल किंवा काय? खाण्याबद्दल तर मला वाटतं बाहेरच्या देशांमध्ये ना इन्ग्रेडियंट्स वगैरे जे ते वापरतात ना, ते मला वाटतं चांगले असतात. किंगफिशरची जी बियर तुम्हाला ऑस्ट्रेलियात मिळते, जी न्यूझीलंडमध्ये बनते, ती जर तुम्ही तिकडे प्यायलात ना, तर तुम्हाला असं अरे काय अमेझिंग ब्रँड आहे हा. पण तीच तुम्ही इकडे प्यायलात की लगेच घसा खराब होतो.
राईट. सो तिकडे ऑब्व्हियसली इन्ग्रेडियंट्स चांगले भाव पण तसा आहे की इकडे हा. तुम्हाला 100 रुपयाला पाईंट मिळत असेल तर तिकडे कन्वर्ट केलं तर Correct. 400 रुपयाला असेल. Yes. तिकडचं खाल्ल्यावर आता तुम्ही पण ट्रॅव्हल करता, तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल आजारी नाही पडत तुम्ही. हम्म. मग मी 50 दिवस मी US मध्ये होतो मागच्या ट्रिपला, ऑलमोस्ट 49 दिवस होतो. रोज लेट नाईट खाणं होतं कारण शो संपल्यावर तुम्ही खाणार, मग तुमचं झोपताय तुम्ही 11-12ला, उठताय 4 वाजता. सो जागरण होतंय, हे होतंय. एकही दिवस ना ॲसिडिटी झाली, ना डोकं दुखलं, ना ताप आला, ना काही झालं. सो ते ना हायजीन पण थोडी जास्ती आहे. त्याच्यामुळे खाण्याच्या बाबतीत तर मला वाटतं तुम्ही जे तुम्हाला पचतंय ते खा. हम्म. ह्या 2-3 गोष्टी आहेत की जसं आपल्या इकडे ना लोक समजून घेतात बरेचदा, तिकडे ते नाही. तिकडे ते थोडे रिजिड आहेत हम्म. की आपल्या इकडे एअरपोर्टला कधी कधी ना एक्स्ट्रा थोडं सामान असेल, आपण रिक्वेस्ट केली तर म्हणतात ठीक आहे चलो कोई नाही लेके जाओ. नाही, तिकडे $200 तुम्हाला तिकडे भरावी लागते. आता तुमच्या युरोपमध्ये वगैरे तुमची जी केबिन बॅग आहे हम्म. ती त्या ह्याच्यात जर नाही बसली करेक्ट. तर भरा 100 हा. युरो एक्स्ट्रा, 200 युरो एक्स्ट्रा. आणि कधी कधी म्हणतील तुम्ही घेऊन पण नाही जाऊ आपल्या शकत. इकडे त्याच्या चेक इनच्या बॅग आहेत त्या पण लोक हँडबॅग म्हणून घेऊन जातात Yes. बरेचदा. So असं ते खूप वेळा होतं. बऱ्याच जागी चालतं. सो आपल्या देशात ना लिनियंट थोडी आहेत लोक, समजून घेणारी लोक आहेत. हा. बाहेर थोडं ते नाही आहे, त्याच्यामुळे नियम वगैरे फॉलो करा शक्यतो. कचरा करू नका, आपल्या हम्म. देशातही नका करू. मी म्हणत हम्म. नाही बाहेर नका करू, आपल्याही देशात नका करू. आणि मला वाटतं आपल्याकडे पण आहेत चांगल्या जागा की फॉर एक्झाम्पल आपलं जे मुंबईत तुमचं हे जे नवीन झालंय वायकेश्वरला, तो जो बोर्ड Walk. वॉक त्यांनी Yes. बनवला इतका सुंदर आहे. अमेझिंग. तो फक्त लोकांनी टिकवला पाहिजे. हा. आपले तिकडे ते विमलची पाकिटं आणि गुटखे वगैरे थुकून ते लोकांनी घाण केलं तर मग त्याला अर्थच नाही ना. करेक्ट. मग तुम्ही दुसरे देश चांगले आणि आपल्या देशाला नावं ठेवली तर मग इट मेक्स नो सेन्स. बरेचदा ना आपल्या लोकांना एक भीती असते की बाहेरच्या देशात आम्हाला फिरता येईल का, आम्हाला कळेल का तिकडचं. हा. सो बरेचसे आपण जे म्हणतो ना की तुमचा पण आय एम शुअर कोर ऑडियन्स तो आहे राईट, मध्यमवर्गीय मराठी जी लोक आहेत हम्म. ह्यांना आय थिंक जग दाखवायचं काम हे तुम्ही करताय. जे पण थोडेफार लिमिटेड मराठमोळे कंपनीज आहेत हम्म. की आय डोंट नो नाव घेऊ शकता, पण केसरी टूर्स आहे, तुम्ही आहात. हम्म. सो खूप चांगलं काम करताय. बऱ्याच लोकांची स्वप्न असतात की बरेच लोक रिटायर झाल्यावर पहिल्यांदा फॉरेनला जातात. हम्म. सो ते मला वाटतं, आणि तो जो एक आनंद असतो ना तो तुम्ही देताय, जो खूप चांगलं काम करताय, तेच असंच करत राहा. आणि मला वाटतं ते पुण्याचं काम आहे एका ह्याने Yes. बघितलं तर. आणि लोक लिटरली आपल्याला ना आपलं, मला असं कधी कधी वाटतं नशीब आहे हम्म. की आपण यंग वयापासून आपण परदेश वगैरे बघितलेत. बऱ्याच लोकांचं ते लाईक आय सेड की अख्खं आयुष्याची कारकीर्द गेल्यानंतर त्यांच्याकडे तेवढा वेळ असतो किंवा तेवढा पैसा असतो हे जाण्यासाठी. सो तो मला वाटतं थोडी ती जबाबदारी पण आहे करेक्ट. की पीपल आर बेसिकली ट्रस्टिंग यू विथ देअर ड्रीम्स. येस. आणि ते तुम्ही इतकी वर्ष तुम्ही ते करताय विथ केअर आणि आपण म्हणतो ना वॉर्मथ. करेक्ट. सो तसंच मला वाटतं चालू ठेवा आणि अमेझिंग काम करताय तुम्ही खूप. थँक्यू सो मच. पण ह्या पॉडकास्टमधून किंवा ह्या एपिसोडमधून जेव्हा तुझी ट्रॅव्हल पर्सनॅलिटी आम्हाला कळते, तर कोणी बघत असेल तर असं कधी कधी असतं की कोणी मुंबईच्या बाहेर नाही गेलंय, कोणी महाराष्ट्राच्या बाहेर नाही गेलंय, कोणतरी देशाच्या बाहेर नाही गेलंय. सो ॲटलीस्ट तुझ्या एक्सपिरियन्समधून किंवा तुझ्या ट्रॅव्हल्समधून लोकांना पण खूप काय काय कळतं, अँड दॅट गिव्स देम द कॉन्फिडन्स टू टेक दॅट स्टेप, बिकॉज ऑन दी अदर साइड आर द बेस्ट एक्सपिरियन्सेस इन लाईफ. सो मंदार, आमचं एक अराउंड द वर्ल्डचं मेमरी बुक आहे. त्याच्यात एक तू फक्त आमच्यासाठी एक मेसेज आणि जर तुझी साईन केली तर दॅट विल बी अ मेमरी फॉर अस. थँक्यू सो मच, तू आमच्या ह्या अराउंड द वर्ल्ड पॉडकास्टवर आलास. ऑफकोर्स तुझा मी कोणत्याही एका शोला आलो नाही आहे अजूनपर्यंत, पण व्हिडिओज ऑफकोर्स खूप बघितले आहेत. पण आज आम्हाला ह्या एपिसोडमधून तुझ्या ट्रॅव्हल पर्सनॅलिटीबद्दल खूप कळलं आहे. अँड होपफुली नेक्स्ट टाईम मे बी US मध्ये असेल, UK मध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल, विल मीट यू ॲट वन ऑफ युअर शोज. थँक्यू सो मच.